चलो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. जी लोक ऑनलाईन आहेत बघा, आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण आपलं सेशन सुरू करू शकतो. आजचा जो आपला पार्ट आहे बघा, हिस्ट्रीमधलं ॲन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न ह्या तीन एक गोष्टी कशा असतात, त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण अभ्यास करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हिस्ट्रीच्या, ह्या गोष्टी आपण समजून घेऊ आधी. सगळ्यात बेसिक असा आहे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे आहे, नंबर ऑफ बुक्स आहेत बघा हिस्ट्रीचे. सगळ्यात जास्त जर रेफरन्स बुक्स तुम्हाला कुठल्या सब्जेक्टचे मिळतील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, तर तो एक सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री. मग तिच्यामध्ये नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत, त्याची स्वतःची पुस्तकं आहेत. पेपर सेटर बऱ्याचदा त्यांनी ते केलेलं आहे डील, त्यांचे प्रश्न जे आहेत किंवा त्यांची पुस्तकं वापरलेली आहे. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे किंवा UPSCच्या बाबतीमध्ये तमिळनाडूचे टेक्स्टबुक खूप न्यूजमध्ये आले होते मधल्या काळात. तर त्याचं रिझन असं आहे की त्या विद्यापीठाचा सिलेबस जो आहे त्याच्यानुसार पण त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील केल्या जातात. आणि म्हणून तुम्ही जे आहे की ज्या वेळेस हे सगळे जे काही बुक्स बघता, तर तिच्यातले कुठले पुस्तकं आपण वापरले पाहिजे, म्हणजे मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे याच्यातला, ते पण आपण बघणार आहेत. त्याचबरोबर जे आहे की प्रश्न विचारताना कुठल्या टॉपिकवर कसे विचारले जातात आणि त्याच्यासाठी तुम्ही गोष्टी कशा डील केल्या पाहिजेत, हे बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण याच्यामध्ये समजून घेणं. ओव्हरऑल जे आहे की स्ट्रॅटेजी फॉर हिस्ट्री अशा पद्धतीने आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करू. आता हिस्ट्रीमध्ये जे आहे तीन आस्पेक्ट इथं आहे, प्राचीन, मध्ययुगीन आणि जे आहे आधुनिक जे आहे. आता हे ज्या वेळेस बघितलं जातं तर प्रिलिमचा ज्या वेळेस आपण विचार करतो बघा, तर प्रिलिमचा विचार करताना सिम्पली जे आहे की इथलं जे सिलेबस आहे हे सिलेबस कसं आहे, वन लाईनर सिलेबस आहे बघा. हा ना, मधल्या एका काळामध्ये जे आहे एका स्टुडंटनी ॲपवर और यूट्यूबवर कमेंट केली होती की डिटेल प्रिलिमचा सिलेबस द्या, तर ते आयोगाला सांगावं लागेल आपल्याला. ओके, सो डिटेल प्रिलिमचा सिलेबसच इथं नाही आहे. इंडियन नॅशनल मुवमेंट आहे, भारताचा इतिहास आहे, त्यातल्या त्यात मग तिच्यामध्ये महाराष्ट्र ओरिएंटेड गोष्टी बघणं जे आहे. पण ते पण जर तुम्ही बघितलं प्रिलिमच्या बाबतीमध्ये तर ते तुम्हाला ॲनालिसिस जर केलं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्र ओरिएंटेड तेवढेसे प्रश्न तिच्यामध्ये भूगोल असेल किंवा इतिहास असेल, जॉग्रफी और हिस्ट्री तेवढेसे मिळत नाहीत. सो हा जो सिलेबस आहे हा वन लाईनर आहे. हा वन लाईनर सिलेबस समजून घेताना तुम्हाला PYQचा विचार करावा लागतो बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आहे. तुम्हाला असं ॲन्शियंट, मिडिवल नाही, त्यांनी जे आहे इंडियन हिस्ट्री जे आहे, इंडियाची हिस्ट्री जे आहे आणि त्याच्याबरोबरच जे आहे नॅशनल मुवमेंट जी आहे आपली, सो फ्रीडम स्ट्रगल जो आहे, अशा दोन हिच्यामध्ये याला डील करून दिलेला आहे. UPSCचा जो सिलेबस आहे आणि राज्यसेवेचा, दोघांमध्ये तुम्हाला एकच डिफरन्स दिसतो. राज्यसेवेच्या याच्यामध्ये काय येतं की महाराष्ट्र ओरिएंटेड गोष्टी आम्हाला जरा पाहिजेत, पण त्या पण तुम्हाला पेपरमध्ये फार क्वचित मिळतात. मेन्समध्ये जास्त त्याचा जो आहे तर तो आवाका वाढतो, पण प्रिलिमच्या दृष्टीने. सो सिलेबस जो आहे तो वन लाईनर आहे. मग असा वन लाईनर सिलेबस जो आहे तर तो डिफाईन करण्यासाठी सगळ्यात बेसिक काय असतं, PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मग त्याच्या आधारे जे आहे की जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांमधून आपण कुठपर्यंत हिस्ट्री केलं पाहिजे तो एक मुद्दा समजून घेणं गरजेचं राहतं. त्याच्याकरता जे आहे 5 इयर्स PYQचा एक स्टेट सर्व्हिसचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तिथून तुम्हाला त्या गोष्टी डील होतील बघा राज्यसेवेच्या बाबतीमध्ये. आता अदर दॅन राज्यसेवा जर एनी कुठलीही एक्झाम आपल्याला द्यायची असेल तर तिच्यात कोशाचं वेटेज किती जातं आणि कुठल्या गोष्टी किती पत केल्या पाहिजेत हे पण आपण याच्यात समजून घेऊ. सो किंवा प्रश्न विचारताना सिव्हिल सर्व्हिस UPSCचा काय ॲस्पेक्ट असतो आणि तोच जो आहे तर तो राज्यसेवेमध्ये काय तुम्हाला दिसून येतं. म्हणजे बघा राज्यसेवेमध्ये पॉलिटिकल हिस्ट्रीवर पण प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे कुणानंतर कोण किंवा एखादा टिपिकल राजा आहे मग तो कुठल्या वंशाचा आहे. पण UPSCमध्ये काय केलं जातं, ॲन्शियंट, मिडिवलमधला टिपिकल टर्म विचारण्याकडे त्यांचा जो आहे तर तो कल आहे बघा. मग तुम्हाला NCERTमध्ये अशा टर्म्स दिलेल्या असतात, वेगवेगळ्या ज्या आहेत शब्द आहेत त्याचा टिपिकल अर्थ काय आहे असे पण प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत की जे तुम्हाला स्टेट सर्व्हिसमध्ये दिसत नाही. हा दोघांमधला एक मेजर डिफरन्स आहे. सो तुम्हाला अभ्यास करताना त्या गोष्टी त्या पद्धतीने बघणं गरजेचं असतं, तर ते वर्क होतं बघा. आता इथं जर तुम्ही गोष्टी बघितल्यात बघा तर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. सिम्पली जे आहे ॲन्शियंट, मिडिवल, मॉडर्न याच्यामध्ये आर्ट अँड कल्चरचा जो पार्ट आहे तर तिच्यामध्ये जे तुम्हाला ॲन्शियंट, मिडिवलमधलं आर्किटेक्चर आहे, पॉटरी आहे, तिच्यावर जरा प्रश्न विचारले जातात. सो ओव्हरऑल जे आहे जर बघितलं तर ॲन्शियंट आणि मिडिवल म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे याच्यावर तुम्ही कुठलीही एक्झाम घेतली आणि मॉडर्न जे आहे म्हणजे आधुनिक जे आहे तर तुम्हाला मॉडर्नचं वेटेज जरा जास्त मिळतं ॲज कम्पेअर टू ॲन्शियंट, मिडिवल. पण गेल्या काही वर्षांमध्ये जे आहे ॲन्शियंट, मिडिवलचे पण प्रश्न जरा वाढायला लागलेले आहेत. पण ओव्हरऑल जो वेटेज असणार आहे ते कोणाचं जास्त असणार आहे, मॉडर्नचं जास्त असणार आहे. ओके, असं होऊ शकतं एखाद्या वर्षी मॉडर्नच्या तुलनेमध्ये जे आहे किंवा बरोबर तेवढेच प्रश्न ॲन्शियंट, मिडिवलमधून आले, पण तरीसुद्धा जे आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या कोर्समध्ये कशावर डील करणार,
मॉडर्न सुरुवातीला बघणार आपण. आता ॲन्शियंट मिडिवल कसं आहे ना, तर ते शिकताना इंटरेस्ट खूप येतो, म्हणजे तुम्हाला पण एन्जॉय कराल तुम्ही ते. पण इश्यू असा आहे की त्याचा इनपुट आउटपुट रेशो परत जो आहे ना, तर तो मॉडर्नच्या तुलनेमध्ये अजून मागे सरकतो बघा. सो तो एक मुद्दा असतो. पण तुम्हाला तिथून पण चांगले मार्क्स जे आहेत तर ते काढता येतात जर तुम्ही प्रॉपर वेनी जर अभ्यास केला तर. सो मार्क डिस्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर वेटेज जे आहे तर ते मॉडर्न घेणार आहे आणि मॉडर्नमधून मार्क्स आपल्याला डील करता येतील चांगले जे आहेत ते. ओके, हा एक बेसिक याच्यामधला मुद्दा आहे की अदर दॅन ॲन्शियंट मिडिवल मॉडर्न जे आहे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा बरं, बुक्स कुठले वापरले पाहिजेत. सिम्पली हा एक प्रश्न आहे बघा की पुस्तकं कुठली वापरली पाहिजेत. आता याच्यासाठी हिस्ट्री करता एवढी पुस्तकं आहेत की तुम्ही इमॅजिन करणार नाही. किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ज्या बुक लिस्ट असतात, मग त्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल बुक लिस्ट असतील सिव्हिल सर्व्हिसच्या किंवा टॉपरच्या बुक लिस्ट असतील, मग तिच्यामध्ये तुम्हाला मुक्त विद्यापीठाचं मटेरियल मिळू शकतं. म्हणजे जसं जे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं पण बघा, किंवा याच्यात जे आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचं मटेरियल तुम्ही बघितलं पाहिजे, इग्नू जे आहे, किंवा जे आहे तमिळनाडूचे टेक्स्टबुक तुम्ही एकदा बघितले पाहिजेत. असं तुम्हाला इतकं बरंच वेगवेगळं जे आहे तर ते ॲस्पेक्ट मिळू शकतात. पण हिस्ट्री करता जे आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून कुठले किमान पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत ते आपण बघूयात. सो सगळ्यात पहिलं जे आहे याच्यामध्ये तर ते आहे NCERT जे आहे बघा. ओके, आता NCERTमध्ये जे आहे ओल्ड NCERT आणि न्यू, ज्याला आपण थीम्स म्हणतो, अशा दोन पद्धतीने तुम्हाला गोष्टी डील कराव्या लागतील. ओल्ड NCERT ज्या आहेत याच्या झेरॉक्स ज्या आहेत तर त्या अवेलेबल आहेत बघा आपल्याला. ओके, कारण आता ही पुस्तकं पब्लिश होत नाहीत. सो याचे झेरॉक्स तुम्हाला जे आहे इथं मार्केटमध्ये पण मिळतील किंवा तुम्हाला ऑनलाईन पण हे अवेलेबल आहे. ई पाठशाला नावाचं ॲप आहे बघा, तिच्यावर सगळे NCERTs तुम्हाला अवेलेबल आहेत, है ना, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घेऊ शकता. दुसरी बाब आहे जे नवीन आहेत बघा, न्यू. ओके, सो याला थीम्स असं म्हटलं जातं, नवीन NCERT जे आहेत. आता हे कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेत खूप, ॲन्शियंट मिडिवल अँड मॉडर्न. हा चौथा जो आहे हे कंटेम्पररी वर्ल्ड हिस्ट्री. तर वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला मेन्समध्ये असते, प्रिलिम्सला काय त्याचा संबंध येत नाही बघा. ते पण स्टेट सर्व्हिसमध्ये मेन्सला याचा काही आस्पेक्ट नाही आहे, तो UPSCमध्ये आहे. सो तुम्हाला ॲन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न असे 3 NCERT जे आहेत त्यातल्या त्यात पण जे आहे की मग याच्यामध्ये पण प्रायोरिटी बेसवर गेलात तर मॉडर्न हिस्ट्रीला आपण प्रेफर करणार जे आहे पहिल्या नंबरवर हे हवं. ओके, ॲन्शियंट मिडिवलसाठी काय केलं पाहिजे, सो त्याचे पण पुढं काही रेफरन्सेस आहेत किंवा काही रेफरन्स बुक्स आहेत, तर त्याच्या आधारे आपण ॲन्शियंट मिडिवल पण चांगलं करू शकतो बघा. आता इथं सिम्पली जे आहे की ओल्ड आणि न्यू, तर न्यू पण NCERT मार्केटमध्ये जसं 6वी 7वी 8वी ते बघितले पाहिजेत का, तर यस, तुम्ही जे आहेत नवीन NCERTसुद्धा जे आहेत तर ते डील केले पाहिजेत आणि नवीन पण तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे बघा. कारण इश्यू असा आहे की जरी ही जी पुस्तकं आहेत किंवा हे जे NCERT आहेत हे आपल्याला अवेलेबल आहे आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये, कॉम्प्रिहेन्सिव्ह जरी असले तरी आजचा जो पेपर सेटर आहे तो हातामध्ये नवीन पुस्तक घेऊ शकतो बघा. हा सिम्पल हिच्यातला कन्सेप्ट आहे. ओके, सो ही एक बाब हिच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. देन आता बघा NCERT जे आहे याचं मराठीमध्ये जे आहे भाषांतर के सागरनी केलेलं आहे. सो सगळ्यात बेसिक एक आहे की NCERT मराठीमध्ये असतं का, तर नक्कीच नाही. हा एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो, मराठीतून NCERT आहे का, तर नाही. NCERT 2 भाषांमध्ये मिळतं, एक इंग्लिश आणि दुसरं हिंदी. आता हे के सागरनी यांचे ट्रान्सलेशन करून घेतलेले आहेत पब्लिकेशननी, सो तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. पण मूळ NCERT हे हिंदी आणि इंग्लिश अशा 2च भाषांमध्ये असतं. सो तुम्हाला जे आहे तुमच्या प्रेफरन्सनुसार हिंदी और इंग्लिश अशा 2 भाषांमध्ये NCERT आज अवेलेबल आहेत. ओके, सो ते क्लोरोमिन सारखं आहे ना, दुबारा मत पूछना, मराठीतून मिळतं का, तर नाही. पण इकडं जे आहे के सागर पब्लिकेशनने तुम्हाला हिस्ट्री, जॉग्रफी ते बऱ्यापैकी पुस्तकं जे आहेत ते ट्रान्सलेट झालेली आहे आजच्या डेटमध्ये. सो मॉडर्न इंडिया बिपिनचंद्र जे आहे हे तुम्ही बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना मराठीतून करायचं आहे ते हा सोर्स वापरू शकतात. सेम मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत जे आहे, सो हे 3ही पुस्तकं तुम्हाला आजच्या डेटमध्ये मराठीमध्ये अवेलेबल आहेत बघा. सो तुम्ही हेही वापरू शकता. अदरवाईज इंग्लिश जे आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल आहे. देन आता दुसरी एक महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की मॉडर्न हिस्ट्री जे आहे बघा, तर याच्यासाठी जे पुस्तक जसं आपण बघतो बघा पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांतकडे बघितलं जातं, तसं स्पेक्ट्रम हे जे बुक आहे हे एक्झाम ओरिएंटेड म्हणून मॉडर्न हिस्ट्रीसाठी बघितलं जातं बघा. ओके, सो एकंदर कसं आहे की इकडं जे आहे मॉडर्न इंडिया जो आहे बघा, आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 1947 नंतरचा भारत जो आहे
तर याच्यामध्ये हे एडिशन आलेलं आहे. तर नवीन याच्यामध्ये त्या काही गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या तुम्हाला मॅकबुकमध्ये पण मिळतात. अरिहंतच्या मॅकबुकचा एक रेफरन्स आपण बघणार आहोत. याच्याकरता सगळ्यात बेस्ट NCERT आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स नावाचं जे आहे ते सगळ्यात बेस्ट NCERT पोस्ट इंडिपेंडन्स करता तुम्ही बघू शकता. मग ते तुम्हाला दोन्हीकडे वर्क करतं, पॉलिटी ॲज वेल ॲज हिस्ट्री जे आहे. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, ओके, सिन्स इंडिपेंडन्स जे आहे तर हे एक NCERT आहे. तसा तुम्हाला याच्यामध्ये पण आफ्टर 1947 1947 नंतरचा भारत त्याचे रेफरन्सेस याच्यात नवीन एडिशनमध्ये आहे. सो स्पेक्ट्रम एक जे आहे एक्झाम ओरिएंटेड बुक म्हणून याच्याकडे बघितलं होतं किंवा तुम्ही मोठं बघितलं असेल इंडियाज फ्रीडम स्ट्रगल जे बिपिनचंद्र जे आहे तर त्याच्या नोट्स म्हणून याच्याकडे बघितलं होतं. आता एवढं मोठं पुस्तक जे आहे, आता हिस्ट्री हा सब्जेक्ट कसा आहे ना, हा कन्सेप्च्युअलपेक्षा कसा आहे, त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत की स्टोरी टेलिंग आणि त्याच्यामधून फॅक्च्युअल जो आहे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवणं, सगळे फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो अशी कन्सेप्च्युअल आपण जसं इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये बघतो तर तसे आस्पेक्ट त्याच्यामध्ये नाही आहेत. सो तो एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये सिम्पली एक गोष्ट याच्यामध्ये जी येते बघा ती म्हणजे काय की तुम्हाला क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची, तुम्हाला वेगवेगळे मॅप्स नीट तुम्ही बघायच्यात. आता मॅप वगैरे बघताना जे आहे ना NCERT तुम्ही प्रेफर केले पाहिजेत. आता बघा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये रेफरन्स बुकमध्ये मॅप असतीलच असं नाही. ओके, डेटा असतो बऱ्याच ठिकाणी. सो मॅप्ससाठी जे आहे सगळ्यात बेस्ट काय असणार आहे आपला सोर्स NCERT जे आहे. NCERT मधल्या मॅप्सवर डायरेक्टली प्रश्न तुम्हाला दिसतील तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे पेपर बघितलेत तर. सो आपल्यासाठी सर्वात बेस्ट काय आहे NCERT फॉर मॅप्स जे आहे. आता इथं जे जे महत्त्वाचे मॅप्स आहेत ते आपण रेग्युलर याच्यामध्ये शिकणारच आहे आणि ते मॅप्स मी तुम्हाला प्रोव्हाइड पण करेल. तेवढे तुम्ही प्रिपेअर केले मोर दॅन इनफ आहे बघा. ओके, आता याच्यामध्ये बघा एक दुसरं पुस्तक आहे जे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं बघा, ग्रोवर जे आहे बघा. ओके, आता याचं मराठी जे आहे ते पण व्हर्जन अवेलेबल आहे. ग्रोवर आणि बेलेकर जे आहे हे एचएन पब्लिकेशनने जे आहे मराठीमध्ये केलेलं आहे. ग्रोवर बेलेकर आणि इकडं जे आहे ग्रोवर अलका मेहता. पण एक ग्रोवर म्हणूनच हे पुस्तक जे आहे तर ते फेमस आहे. बऱ्याच लोकांकडे हे पुस्तक पण तुमच्याकडे असू शकतं की ग्रोवर जे आहे तर हे वाचायचं का, तर हे पण तुम्ही बघू शकता. आता या पुस्तकाचं आणि हिच्यामध्ये स्पेक्ट्रम किंवा असं तुम्ही इतर पुस्तकांचं कंपॅरिझन जर केलं तर याच्यामध्ये कसं आहे की लॉर्ड डलहौजी अख्खा चॅप्टर की त्यांनी काय 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 गोष्टी केल्या. दुसरीकडे मोस्ट प्रॉब्ली ते क्रोनॉलॉजिकली पण फिरतं. सो त्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील की मांडणी पुस्तकाची कशी आहे, बरोबर. सो जर तुम्ही प्रश्न सोडवायच्या दृष्टीने बघितलं तर मग तुम्हाला एक व्यक्ती आणि त्याचा सगळा ओव्हरऑल जो रिव्ह्यू आहे तो एका ठिकाणी जर भेटला तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्तर लिहिताना पण ते भारी असतं की या व्यक्तीने नेमकं काय योगदान दिलेलं आहे ना, त्याचा आउटपुट काय आहे देशासाठी. सो तो एक आस्पेक्ट तिच्यात असतो. सायमल्टेनियसली जे आहे तुम्हाला पण आता दोघीकडं जे आहे हे बुक, पण हे बुक जे आहे UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे आहे तर ते डील करतं. हा पण एक फार क्लिअर कट मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे पुढचं एक आहे बघा लुसेंट GK. आता हे लुसेंट GK तुमच्याकडे एक असलंच पाहिजे बघा. आयदर अरिहंतचं GK घ्या किंवा लुसेंटचं GK घ्या, हे एक पुस्तक असावं. या पुस्तकातून आपल्याला करायचं काय आहे, या पुस्तकातून आपल्याला एन्शियंट अँड मिडिवल अशा दोन गोष्टी खूप चांगल्या करायच्या. रिव्हिजनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ओके, म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांच्याकडून ते झेपतच नाही एन्शियंट मिडिवल की करायचं काय, तर मग त्यांच्यासाठी हा एकदम भारी फंडा आहे की तुम्ही किमान एवढं करा मिनिमम की एन्शियंट मिडिवलमध्ये माझ्याकडून होतच नाही, एवढं वाचलं जात नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे मिनिमम लुसेंट GK करायचं आहे. ह्या गोष्टी फार क्लिअर आहेत. सो मिनिमम प्रोग्राम जो आहे तर तो हिच्यामध्ये डील झाला पाहिजे. ओके, आणि हिच्यातून जे आहे तुम्हाला एन्शियंट मिडिवल खूप चांगलं दिलेलं आहे यांनी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं जसं तुम्ही पुढं सरकाल ना पेपरांची जी काही क्वालिटी असते, पेपर सेटर असतो तो मागचे पण पेपर बघतो, त्याला नवीन काहीतरी गोष्टी हव्या असतात. ओके, सो तुम्ही फक्त त्या डेटावर रिलाय राहून गोष्टी वर्क होत नाही बऱ्याचदा, हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सो मूळ हिच्यामध्ये हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे लुसेंटच्या बाबतीमधला की तुम्हाला इथं एन्शियंट मिडिवल हे खूप चांगल्या पद्धतीने डील करायचं आहे बघा याच्यामधून. देन आता मॅकबुक ही अरिहंत पब्लिकेशनची एक सिरीज आहे. मॅकबुक जे आहे ना की GHच्या स्कोरसाठी बेस्ट सिरीज जर कुठली असेल बघा, तुम्हाला GHचा स्कोर बुक करायचा असेल म्हणजे अदर दॅन रेफरन्स बुक ज्याला आपण म्हणतो किंवा मार्केट मटेरियल, तर मॅकबुक एक आहे. या मॅकबुकमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, एन्शियंट मिडिवल मॉडर्न जे आहे पोस्ट इंडिपेंडंट जे आहे है ना. सो ईच अँड एव्हरीथिंग.
याच्याबद्दल एक बुक रिव्ह्यू पण मी मधल्या काळामध्ये केला होता बघा मॅकबुकचा. ही मॅकबुकची सेकंड एडिशन आहे, याच्या आधीची पण जी होती. सो आताचं जे एडिशन आहे मॅकबुकचं ते बऱ्यापैकी जे आहे तिच्यामध्ये जास्तीच्या गोष्टी आहेत. आधीचं जे होतं त्याच्या जवळपास दुप्पट आहे पुस्तक. ओके, पण आता कसं होतं ना की मी काय वापरायचं, मी सगळंच वापरायचं का बरं आहे. तुमच्यासमोर स्पेक्ट्रम आहे, तुमच्यासमोर NCERT आहे, तुमच्यासमोर ग्रोवर बेलेकर आहे बघा. मग आता हा डेटा किती होणार ना तिथं. मग हा सगळा डेटा तुम्ही वाचणार आहात का, तर नाही. मग तुम्ही किमान जे आहे एका गोष्टीसाठी एक सोर्स निवडा, बाकीच्या गोष्टी PYQsमधून त्या डील होतील आणि इथं जे लेक्चर्स होतील तिच्यामधून पण तुम्हाला एक्स्ट्राचे इनपुट्स मिळतील बघा. पण किमान ॲन्शियंटसाठी एक सोर्स, मिडिवलचा एक सोर्स आणि मॉडर्नचा किमान एक सोर्स जो आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. मॉडर्नसाठी किमान तुम्ही 2 सोर्स पण वापरले तर चालू शकतं. ओके, पण हे सगळंच मी घ्यायचं का, तर नाही. याला जे आहे तर ते लिमिटेशन्स आहेत. कारण एवढं सगळं जर केलं तर फक्त इतिहासाचा अभ्यास करायला 2 वर्ष लागतील आपल्याला. सो तसं आपल्याला करायचं नाही आहे. यातला कुठलाही एक सोर्स तुम्ही निवडू शकता, तो तुम्हाला एक चांगले मार्क्स, ॲव्हरेजपेक्षा जास्तीचे मार्क्स देऊ शकतो. ते सॉर्ट आऊट करून इथं दिलेलं आहे बघा. ओके, याच्यामध्ये एक जे आहे मार्केटमधलं दुसरं मराठी एक पुस्तक आहे बघा, समाधान महाजन सरांचं. ते एक स्टेट सर्व्हिससाठी वापरलं जातं. ओके, समाधान महाजन जे आहे तर ते स्टेट सर्व्हिसमध्ये ते एक बुक आहे की त्याचा विचार केला जाऊ शकतो. किंवा इथं मराठीसाठी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, आता बघा काही विद्यार्थ्यांनी मधल्या काळात विचारलं होतं की आम्हाला इंग्लिश मिडियममधून करायचं आहे. तर यस, तुम्ही करू शकता इंग्लिश मिडियममधून, काहीच इश्यू नाही आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासाला इंग्लिश मिडियममधून पुस्तक शोधायला एक समिती स्थापन करावी लागेल आपल्याला आणि ते एक्झाम ओरिएंटेड असलं पाहिजे. सो तुम्हाला जे आहे काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. सो ते काही मटेरियल जे आहे ते मराठीमध्येच आहे. तर महाराष्ट्राचा इतिहासचं चांगली पुस्तकं तुम्हाला जे आहे, कटारे गाठाळ जे आहेत, ही 2 पुस्तकं आहे. हिच्यातलं कुठलं तरी एकच, कारण हे पण मोठे मोठे ठोकळे आहेत बरोबर. कारण इनपुट आउटपुट रेशोचा विचार करूनच आपल्याला गोष्टी डील करायच्या आहेत, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. सो एवढे सगळे बुक्स आहेत, या बुक्समधून तुम्ही तुमच्या लेवलला जे आहे गोष्टी सॉर्ट आऊट केल्या पाहिजेत. जर तुम्हाला याच्यात काही कन्फ्युजन असला तर मला नंतर विचारा, आपण ते क्लिअर करू. पण 2-2, 3-3 बऱ्याचदा असं होतं बघा की एक गोष्ट अशी असते, लायब्ररीत बसलो आहे अभ्यास करायला, मित्राकडं दुसरं काहीतरी बघितलं किंवा तो वाचतो आहे, मग तो पास होऊन गेला, मी राहून गेलो तर, हा ना, ही एक भीती, फिअर फॅक्टर असतो. मग हे पण मी घेतो, ते पण मी घेतो, तर असं करू नका. तुम्हाला जे आहे याच्यामुळे जास्तीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे ते वर्क होणार नाही. सो तो मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. किंवा ज्यांनी आता टेस्ट सिरीज दिले असतील बघा, तर टेस्ट सिरीजवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की नाही हे वर्क होत नाही. आपण कितीतरी वाचलं आहे, तिथं 4 नवीन रेफरन्स दरवेळेस इतिहासात दिसत आहेत. हां, पॉलिटी तसं होतं का, नाही होत. जॉग्रफीला असं होतं का, नाही होत. पण हे हिस्ट्रीमध्ये आहे, कारण वेगवेगळ्या विद्यापीठांची पुस्तकं आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत, तर तिच्यातून हे प्रश्न येऊ शकतात आणि त्याला कुठलं बंधन नाही आहे बघा. ओके, नाऊ आपली स्ट्रॅटेजी याच्यासाठी काय असली पाहिजे बघा. हिस्ट्रीसाठी जे आहे, आता तुम्हाला एक सांगितलं की तुमचा जो सिलेबस आहे सगळ्यात महत्त्वाचा तो 1 लायनर सिलेबस आहे. 1 लायनर सिलेबस आहे म्हटल्यानंतर PYQ थ्रूच याला डील करायचं बघा. आपल्यासाठी जे आहे सगळ्यात महत्त्वाची बाब असते PYQ प्रिलिम्समध्ये. ह्या सगळ्या सब्जेक्टला लागू होतं का, कारण ईच अँड एव्हरी, फक्त हिस्ट्रीचा 1 लायनर सिलेबस आहे का, नाही, प्रत्येक सब्जेक्टचा 1 लायनर सिलेबस आहे प्रिलिम्समध्ये. ओके, सो त्याच्याकरता PYQs किती एक्सटेंडपर्यंत ते जाऊ शकतं ते बघणं, त्याच्यातून गोष्टी डील करणं. म्हणजे सिलेबस समजून घेण्यासाठी काय गरजेचं आहे आपल्याला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ओके, त्याच्यावर आपली कमांड असली पाहिजे की कुठल्या टॉपिकला कशा पद्धतीने यांनी डील केलेलं आहे, कुठपर्यंत हे प्रश्न विचारू शकतात, म्हणजे त्याचा आवाका समजून घ्यायला तेच आपल्याला हेल्पफुल राहतं. त्याच्यानंतर दुसरा जो आस्पेक्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे काय की बुक्स. ओके, दुसरं जे आहे नोट्स. ओके, आता बघा माझ्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत तर त्या ऑनलाईन ऑलरेडी अपलोड आहे तिथं. ओके, त्या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला मिळतील समजा येत्या काळामध्ये, त्याचं प्रूफिंग सुरू आहे. पण तुम्हाला हँड रिटन मी इकडं ऑनलाईनमध्ये टाकलेलं आहे. तुमच्या याच्यामध्ये पण ग्रुपमध्ये हँड रिटन नोट्स जे आहेत तर ते ॲड होतील. ओके, सो बुक्स आणि नोट्स जे आहेत, तुम्ही जर नोट्स जरी खूप चांगल्या केल्यात तरी तिच्यातून गोष्टी वर्क होऊन जातील. नियर अबाउट 400 पेजेसच्या हँड रिटन नोट्स आहेत त्या. ओके, आणि तिच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे काही प्रश्न येत गेले त्याचे पण ॲडिशन्स तिच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे काही तुम्हाला अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये सापडतील. नंबर ऑफ रेफरन्सेस वापरून त्या नोट्स बनलेल्या आहेत. सो बुक्स आणि नोट्स ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, नोट्स तर इथं त्या आहेत, आपण ज्या प्रेफर करणार त्या करणार तुम्हाला दिल्या जातील. दुसरी गोष्ट जी असेल, बुकच्या बाबतीमध्ये तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम राबवला पाहिजे. आता हिस्ट्रीचे PYQs जर तुम्ही बघितले बघा, ओके, तर त्या केसमध्ये सिम्पली एक गोष्ट लक्षात घ्यायची
की प्रश्न कसे विचारले जातात, तर हिस्ट्रीचं जे गणित आहे प्रश्न विचारताना ते व्यक्तिनिष्ठ असतं बघा, इंडिव्हिज्युअल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यासमोर गांधीजी आहेत बघा, बरोबर. मग आता काय काय विचारलं जाऊ शकतं, तर गांधीजींचा ओव्हरऑल कार्यकाळ कुठला होता. ओके, म्हणजे जन्म आणि मृत्यू त्यातल्या त्यात जे आहे की ते कुठल्या काळात होते. बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात आपल्याला की या घटनेशी संबंधित खालीलपैकी कोण आहे कोण नाही आहे, तर तुम्हाला कार्यकाळ माहीत पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे की त्यांचं जे काम आहे त्यांनी काय काय केलेलं आहे. मग आता गांधीजींच्या नंबर ऑफ मुवमेंट्स आहेत, तिच्यामध्ये पण जे आहे आफ्रिकेमधलं काम आहे गांधीजींचं, त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आहे. सो इंडियन नॅशनल मुवमेंट जी आहे सगळी तिच्यामधलं काम जे आहे तर ते बायफर्गेट करणं. सायमल्टेनियसली याची क्रोनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजे बघा. क्रोनॉलॉजी म्हणजे काय आधी घडलं होतं, ओके, काय आधी घडलं त्याच्यानंतर काय घडत गेलं. सो हा क्रोनॉलॉजीचा मुद्दा याच्यामध्ये येतो. आफ्रिकन इंडियन नॅशनल मुवमेंट क्रोनॉलॉजीचा कन्सर्न आहे की कशानंतर काय घडत गेलेलं आहे. आता हे जे मुद्दे असतात ना हे रुटीन याच्यात तुम्हाला विचारले जातात. मग हे फक्त जे आहेत एखाद्या व्यक्तीबद्दल नाही, महत्त्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत जसं क्रिप्स मिशन असेल, कॅबिनेट असेल, त्याच्यानंतर वेबेलचा प्लॅन असेल, मग काय कधी आलं, कुणी ते आणलं होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे की यांच्या ज्या सगळ्या मुवमेंट्स होत्या बघा, वेगवेगळ्या ज्या चळवळी आहेत किंवा मुवमेंट्स आहेत, तर तिच्यामध्ये यांनी कशा पद्धतीने गोष्टी वर्क केलेल्या आहेत. जसं तुम्ही जर बघितलं बघा, अहमदाबादचा इशू असेल किंवा ज्या चंपारणचा इशू आहे, मग सिव्हिल डिसोबिडियंट कुठं होतं, कुठलं शस्त्र वापरलेलं आहे, हंगर स्ट्राईक कुठं केलेली आहे, मग त्या गोष्टी समजून घेणं. किंवा त्यांची आयडिओलॉजी काय होती. म्हणजे गांधीजी म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक गोष्ट येते की बाबा अहिंसा आहे. किंवा चौरी चौराचा जो काही कन्सर्न झाला होता, चौरी चौरामध्ये काय झालं होतं ना, लोकांनी जे आहे पोलीस चौकीच पेटवून दिली होती. मग गांधीजी म्हटलं की नाही, आता आपण थांबलं पाहिजे, कारण लोक अजूनही जे आहे या गोष्टीसाठी तयार नाहीत मेंटली. कारण एकदा हे पेटलं की पेटतच जाईल. ओके, म्हणजे तो जो मुद्दा येतो की आयडिओलॉजी त्या व्यक्तीची काय आहे हे तुम्ही समजून घेणं. आता ही आयडिओलॉजी का समजून घ्यायची, त्याचं रिझन असं असतं, एखादा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो तर तो प्रश्न तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, मग ती जहाल आहे, मवाळ आहे, ती कशा पद्धतीने विचार करते, तिने कसे कामं केलेले आहेत किंवा कशा पद्धतीने विचार मांडलेले आहेत, हे जर नीट समजून घेतलेलं असलं तर तो प्रश्न सुटू शकतो. आपण बाजूला करू शकतो त्या व्यक्तीला की नाही, हे जे आहे हे एक्स्ट्रीमिस्ट आहे, असं विधान जे आहे यांच्याकडून होऊ शकत नाही. मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हिस्ट्रीमध्ये. मग लॉजिक काम करतं का इथं, तर यस, जरी हा सगळा डेटा असला तरी इथं लॉजिक काम करतं. ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की व्यक्ती कशी आहे, ती विचार कसा करते, काम कसा करते. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की यांनी काही संस्था ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत बघा. वेगवेगळ्या संस्था, इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, तर त्या इन्स्टिट्यूशन्स कधी स्थापन केला, त्यांचा उद्देश काय होता. किंवा न्यूजपेपर्स जे आहेत, नियतकालिकं, पत्रकं, सो ते पण होते. गांधीजींनी कुठले कुठले न्यूजपेपर वगैरे सुरू केले होते माहिती आहे का तुम्हाला. ओके, सो न्यूजपेपर असेल किंवा एखादं मॅगझिन असू शकतं बघा, तर ते त्या व्यक्तीशी संबंधित जे आहे कशासाठी सुरू केलं होतं, कधी सुरू केलं होतं, हे रेफरन्सेस पण आपण डील केले पाहिजे. आणि व्यक्तिनिष्ठ इतिहास वाचताना म्हणजे तुम्ही कुठलाही पेपर बघा, आयदर UPSC और स्टेट सर्व्हिस, याच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न सापडतील. समजा फॉर एक्झाम्पल आता बघा 14 एप्रिल नुकताच आपण साजरा केला आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा कुठल्या कुठल्या संस्था असतील त्या स्थापन केल्या, असं UPSCने एकदा प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला त्या अनुषंगाने त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, एखादी पॉलिटिकल पार्टी असू शकते, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, बरं, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे काम भारतात झालेलं आहे, भारताच्या बाहेर झालेलं आहे, कुठं स्थापना झालेली आहे ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. बरं, यांचे सहकारी कोण कोण होते बघा, यांच्याबरोबर इतर कोण कोण होते, अदर पीपल. ओके, म्हणजे यांच्याबरोबर ज्यांना सहकार्य करणारे कोण कोण आहेत त्याची यादी जी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि हे टिपिकल आहे, म्हणजे 1857 कुणी कुणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, कुणी निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर, तसं जे आहे की यांना सहकार्य कोणी केलं. किंवा महात्मा ज्योतिबा फुले, पहिली मुलींची शाळा आपण पुण्यामध्ये सुरू केली त्यांनी, मग त्यावेळेस त्यांना मदत करणारे कोण होते, अशा गोष्टी ज्या आहेत. किंवा त्यांचे साथीदार कोण आहेत, क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये आपण हे बघतो. सो ते तुम्हाला जे आहे डील करणं गरजेचं आहे बघा. ओके, इकडं संध्यानी टाकलेलं आहे बघा, हरिजन टाकलेलं आहे किंवा इंडियन ओपिनियनचा रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती समजून घेताना तुम्ही जर असं स्वतः मॅपिंग केलं की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी संबंधित त्यांचा कार्यकाळ किती आहे, त्यांचं काम कुठं कुठं आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर त्यांनी काही केलेलं आहे का, किंवा त्याचबरोबर जे आहे की वेगवेगळ्या संस्था आहेत, न्यूजपेपर आहेत, मॅगझिन आहेत,
पॉम्पलेट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली तुम्ही लिहिल्या पाहिजे. म्हणजे हे तुम्ही तुमच्या एंडनी करणं अपेक्षित असतं बघा. मग हे तुम्ही लेक्चर चालू असताना पण करू शकता, फास्ट फॉरवर्डमध्ये जे आहे पटापट तुम्ही घेतलं नंतर, किंवा लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजन म्हणून तुम्ही तसं करू शकता. मग हे तुमचं जर तयार असलं तर तुम्हाला इथं गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या जातील बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पिक्टोरियल ज्या काही गोष्टी असतात बघा, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये असं ते नुसतं वाचून डील करण्यात काय पॉईंट नाही आहे. समजा हडप्पा कल्चर जे आहे, हडप्पा कल्चर मग तिच्यामध्ये जे आहे वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स आपल्याला तिच्यामध्ये मिळतात बघा. मग ते कसे होते, काय होते, कुठं सापडलं, किंवा बऱ्याचदा जे आहे पॉटरीचा रेफरन्स येतो, पॉटरीचे कलर कसे आहेत याच्यावरून प्रश्न विचारून झालेला आहे. सो मूळ जे आहे की हे कुठल्या मटेरियलपासून बनलं होतं, किंवा तुम्हाला विचारलं जातं बघा हडप्पामध्ये जे आहे कुठले प्राणी होते, त्यांना काय काय माहीत होतं. मग त्यांनी जे आहे की त्या खेळणी बनवलेली आहेत, किंवा हे सील आहे बघा इथं जे आहे तिच्यावर चित्र आहे, युनिकॉर्न जो तुम्हाला दिसतो आहे. मग मूळ जे आहे की या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत, तर त्या ऑलरेडी आपण इथं बघणार आहे. जे महत्त्वाचं आहे ते इथं आपण बघणारच आहे. तिच्यानी पिक्टोरियल मेमरी जी आहे ती बिल्ड होते आपली, आणि आपल्याला तिथं प्रश्न सोडवताना सोपं जातं. म्हणून हिस्ट्रीचा अभ्यास करताना आपली जी स्ट्रॅटेजी आहे की ते नुसतं वाचत जाणं ते तसं डील नाही होणार. त्याच्याशी रिलेटेड काही चांगले व्हिडिओज आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे आहे पिक्टोरियल काही गोष्टी आहेत, तर त्या आपण प्रॉपरली बघितल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने गेलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा बुक्समध्ये हे मेन्शन केलेलं असतं, पण बऱ्याचशा गोष्टी तिथं नसतात, तर त्या पण आपण इथं बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे आहे की त्यातले जे रेफरन्सेस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने डील करता येतील. देन याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा येतो बघा तो आहे मॅपिंग. ओके. हिस्ट्री इज ऑल अबाउट, म्हणजे तुमचं जर मॅपिंग खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला खूप हेल्प होते. आता इथं MCQ ज्यावेळेस विचारले जातात बघा, तर एक सिम्पल MCQ काय असतो ना की आता हे हडप्पन सिव्हिलायझेशन आहे आणि हडप्पन सिव्हिलायझेशनमधली ठिकाणं तुम्हाला विचारली जातात. साधा सोपा प्रश्न आहे एकदम की विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणकोणती स्थळं ही हडप्पा सिव्हिलायझेशनशी संबंधित आहेत. मग आता तुमच्या समोर जे आहे बघा हडप्पा इथं आहे, मग हडप्पा आज कुठे आहे नेमकं, हा एक मुद्दा येतो. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे कालीबंगन जे आहे, राखीगडी, बाणावली. आता बघा हा मॅप असा आहे, याच्यामध्ये मेजर साईड जे आहेत तर त्या मोठ्या डॉटनी दाखवलेल्या आहेत, ज्या मायनर आहेत त्या छोट्या डॉटनी दाखवलेल्या आहेत. ओके. ऑनलाईनमध्ये दिसतंय का बरं हे. ओके. आता हे मॅपिंग ज्या वेळेस तुम्ही करता तर तुम्हाला मग बाकीच्या गोष्टीची गरज राहत नाही, नुसतं वाचणं आणि ते करणं जे आहे. आता तुम्हाला विचारलं जातं की सगळ्यात उत्तरेकडचं ठिकाण कुठलं आहे, है ना, नॉर्थन मोस्ट कुठली साईट आहे, है ना, ईस्टर्न साईट कुठली, सगळ्यात जे आहे पूर्वेकडची साईट कुठली आहे याच्यातली. आता बघा तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दिसत असतील, मेहरगड इथं आहे बघा. ओके. किंवा मोहनजोदारो जे आहे, कुठे आहे बरं हे मोहनजोदारो, भारतामध्ये आहे काय हे, है ना, मूव्ही पण येऊन गेलेला आहे बघा याच्यावर एक जो आहे तुम्ही बघितला असेल. म्हणजे काय आहे ना की धोलावीरा जे आहे, धोलावीरा हे ठिकाण जे आहे बघा हे इथं. लोथल आहे बघा, लोथलचे कितीतरी रेफरन्सेस मधल्या काळात आपण करंटमध्ये बघितले होते. ओके. कारण तिथं एक म्युझियम आणि त्या सगळ्या गोष्टींचा, राखीगडी असेल, बाणावली असेल बघा. ओके. धोलावीराचा रेफरन्स एक फार महत्त्वाचा आहे बघा. धोलावीरा का न्यूजमध्ये होतं बरं मधल्या काळामध्ये, कोण सांगेल. धोलावीरा स्वतः का न्यूजमध्ये बरं, कुठल्या साईट्सला इथं जे आहे वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा रिसेंटली मिळालेला आहे का, है ना. मग त्या गोष्टी, किंवा चान्नूदारो नावाचं ठिकाण आहे बघा इथं. आता हे ठिकाणं पण महत्त्वाचे आहेत. आता ह्या ठिकाणांचं वैशिष्ट्य काय आहे की चान्नूदारो जे आहे, चान्नूदारोच्या बाबतीमध्ये एक सिंपल गोष्ट काय येते की चान्नूदारो जे आहे तर हे जे ठिकाण आहे इथं बीड मेकिंग होतं बघा. म्हणजे काय की मणी बनवण्याचा कारखाना. म्हणजे आता तुम्हाला काय काय करायचं की हडप्पामधली ठिकाणं कुठली महत्त्वाची, हडप्पामधली ठिकाणं कोणकोणती आहेत, प्लस त्याचं वैशिष्ट्य काय आहे. ओके. कालीबंगन, बांगड्या सापडल्या होत्या तिथं. ओके. किंवा इकडं जे आहे सुरकोतळा नावाचं पण एक ठिकाण आहे बघा, तिच्यावरून पण रेफरन्सेस आहेत की चला सुरकोतळामध्ये जे आहे जो घोडा आहे, मग घोड्याचे अवशेष सापडलेले आहेत का. मग तिच्यावर एक प्रश्न स्टेट सर्व्हिसमध्ये एकदा विचारून झाला आहे, UPSCने विचारलेला आहे. ओके. सो मूळ जे आहे की हे सगळी जी ठिकाणं आहेत ही तुम्हाला माहीत पाहिजेत, याचं जे आहे वैशिष्ट्य माहीत पाहिजे. आणि आता लोथल जे आहे, लोथल कशासाठी फेमस होतं, हा ना, तिथं जे आहे तर ते बंदर आहे बघा, त्याच्यासाठी जे आहे. म्हणजे हे कुठलं ठिकाण काय महत्त्वाचं आहे, काय मॅटर करतं. तुम्हाला मी काही जे आहेत बॉक्सेस असे देईल बघा की तेवढा बॉक्स तो पाठच करायचा आहे तुम्हाला, की त्याच्यावर त्याला काही पर्याय नाही, त्याला लॉजिक नावाचा काय सीन इथं येत नाही. सो तेवढं पाठ करून जे आहे, चतुर माहिती आहे ना तुम्हाला 3 इडियटमधला,
हां बस त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं तिथं जे आहे ते. ओके, सो तेवढं क्लिअर करून टाकायचं. रँचोचा सीन येतच नाही बघा इथं, बरोबर. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की हिस्ट्री इज ऑल अबाउट मॅप्स. हे मॅप्स जर तुम्ही चांगले केलेत तर तुम्हाला गोष्टी अजून सोप्या होतात बघा, किंवा ते समजून घेताना जे आहे आपल्याला गणितं आपली बदलतात. किंवा इकडं जे आहे आता हा जो मॅप आहे बघा, काँग्रेसचं सेशन कुठं किती वेळा झालेलं आहे, कुठल्या कुठल्या वर्षी झालेलं आहे, एकदम रुटीन प्रश्न असतात बघा. आता इश्यू कसा असतो की ज्यावेळेस हिस्ट्री आपण शिकतो क्रोनॉलॉजिकली आपण जातो. 1885 काँग्रेसचं पहिलं सेशन इथं झालं, 86ला इथं झालं, 87ला इथं झालं, एकाच ठिकाणी कुठले झालेत. मग आता हा एक मॅप केला तर विषय संपून जातो की काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे बघा. ओके, सो आता इथं बघा कलकत्ता किंवा आताचं कोलकाता हे बघा किती झालेलं आहे तिथं. 86, 90, 96, 1901, 1906, 1911, 17, 28, 33. मग हे मोजून घ्या नंबर किती आहे. हा सर्वात जास्त कुठं झालं हे मद्रासला पण लाईन लागली, काकीनाडाला एक झालेलं आहे. आता टिपिकल बघा एखाद्या ठिकाणी एखादंच झालं आणि त्याचं वैशिष्ट्य काय. जसं बेळगाव आहे बघा 1924 गांधीजी अध्यक्ष असणारं एकमेव सेशन आहे, बरोबर. मग हे रेफरन्सेस जे आहेत तर ते मॅटर करतात कुठं कुठं झालेलं आहे, लाहोरमध्ये किती अधिवेशनं झाली होती. सो मूळ जे आहे की अशा पद्धतीने जर आपण गेलो की जे एक्झामसाठी एक्झाम ओरिएंटेड प्रश्न कसे बनतात तर ते काम सोपं होऊन जातं आपलं. सो हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे आहे तुम्ही अशा गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे. हे सगळे महत्त्वाचे मॅप्स असतील, महत्त्वाचे तक्ते असतील तर ते मी प्रोव्हाइड करेल. ते त्या दिवशी तसे तसे पाठ करून मोकळं करून टाकायचं बघा. ओके, असं सिम्पल गणित आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे आता CBB असतं का बरं हिस्ट्रीचं, तर प्रत्येक विषयाचं असतं. ओके, आता CBBच्या बाबतीमध्ये मी आत्ता हे 2-4 दिवसातले काही रेफरन्सेस घेतले बघा. आत्ता हे 2-3 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं, पण लचित बोरफुकान हे ऑलरेडी मी 3-4 वेळा बघितलं, म्हणजे हिस्ट्री करंटच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता सराई घाटचं बॅटल जे आहे बघा, लचित बोरफुकान सराई घाटचं बॅटल. आता हे जे सराई घाटचं बॅटल होतं 1671, याच्यामध्ये मुघल फोर्सेसला थांबवणारा हा जनरल आहे बघा. अहोम साम्राज्य जे आहे आसाम त्याच्याशी संबंधित. आता जी राज्यसेवेची एक टेस्ट सिरीज झाली होती त्याच्यात अहोम साम्राज्याचा एक प्रश्न मी टाकला होता बघा. ओके, आता मूळ कसं असतं की तो बऱ्याच लोकांना डीलच नाही आला. बऱ्याच लोकांनी सांगितलं की नाही हे कुठून आला आम्हाला कळलंच नाही, तर ते CBB मधून आलेलं आहे. तुम्ही बुकमध्ये जर बघितलं तुम्हाला अहोम साम्राज्याचे रेफरन्सेस मिळतील, पण रुटीन याच्यात तेवढे प्रश्न तिच्यावर विचारले गेलेले नाही आहेत. तिच्यामुळे आपण काय करतो की मोस्ट एक्सपेक्टेड म्हणून त्याला बाजूला ठेवलेलं असतं. पण तुम्हाला CBB मधून जे आहे गोष्टी डील करता आल्या पाहिजेत की कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता सध्या हिस्ट्रीशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी. मग आता हे करत असताना पण बघा की जसं आता हे एक आहे आणि मार्च 2024 पंतप्रधानांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे बघा आसाममध्ये जे आहे, तर तो पण एक रेफरन्स आहे. आता याच्याबरोबरच एक असतं की एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेत, 75 वर्ष पूर्ण झालेत, 125 वर्ष पूर्ण झालेत, 150 वर्ष पूर्ण झालेत, अशा हिस्ट्रीमधल्या घटना त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आपल्याला असतात बघा. सो हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर तिच्यामध्ये आहे. ओके, सो ही एक महत्त्वाची बाब हिच्यामध्ये येते. सो तुम्हाला जे आहे हे पण करणं गरजेचं आहे की 100 इयर्स कुठल्या याला होत आहेत, 125 इयर्स कशाला होत आहेत, 150 वर्ष कशाला झालेले आहेत, अशा गोष्टी पण तुम्ही बघितल्या पाहिजे. कारण ते न्यूजमध्ये असतं तिथं जे आहे आणि ते रेफरन्सेस तुम्हाला विचारले जातात. जसं आता बघा आजचं सेशन जर सकाळचं तुम्ही बघितलं असेल तर तिच्यामध्ये BJPचा जाहीरनामा आपण बघितला. तिच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बिरसा मुंडा यांच्या बाबतीमध्ये जे आहे 100 वर्ष है ना, आणि मग ते सगळ्या भारतभर आपण साजरं करूया जयंतीच्या. आता बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना की बिरसा मुंडा जनजाती गौरव दिवस, मग बिरसा मुंडा म्हटल्यानंतर उलगुनान जे आहे रिवोल्ट जे आहेत बघा, ट्रायबल रिवोल्ट. तर ट्रायबल रिवोल्ट सगळेच तुम्हाला जे आहे प्रिपेअर करणं गरजेचं आहे. हे काय आहे तर हे करंट बेसिक आहे त्याचं, आजच्या डेटमध्ये हे घडतं आहे. सो तुम्ही त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. मग सायमल्टेनियसली बॅच चालू असताना जे CBBचे लेक्चर्स होतील ते कसले असतील, हिस्ट्रीमधला तो पार्ट असेल बघा की जो CBB ओरिएंटेड आहे तो आपण तिथं क्लिअर करू. सो ती एक बाब तुम्हाला तिथून करणं गरजेचं आहे बघा. त्याचबरोबर जे आहे बिरसा मुंडा जे आहे बघा, आता हे बिरसा मुंडा आहेत, बिरसा मुंडा यांच्याबद्दलचे रेफरन्सेस जे आहेत तर ते आपण केले पाहिजेत. पण बऱ्याचदा कसं असतं यांचं की बिरसा मुंडा ते एकदम न्यूजमध्ये. मग हे काय करणार की बिरसा मुंडा यांच्याबद्दल प्रश्न न विचारता इतर ट्रायबल्स मुवमेंट आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारतो. हा एक चांगला पेपर सेटर जो असतो ना तो अशा पद्धतीने डील करतो. जो जे न्यूजमध्ये तेच त्यांनी टाकलं तर मग ते एकदमच हातात दिलं त्यांनी आपल्याला. ओके,
त्याचा मूळ खूपच चांगला आहे बाबा. एखादा असतो की नाही अभ्यास कुणी केलेला असेल, अभ्यास केलेल्या कॅन्डिडेटला बेनिफिट झालं पाहिजे बाबा, तर मग त्या केसमध्ये तो डील करणार. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी अभ्यास चांगला करणं जे आहे, ज्याला आपण म्हणतो की त्या एक्सटेंडपर्यंत जाणं की हे कुठपर्यंत जाऊ शकतात आणि कुठपर्यंत आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे CBB पण तुम्ही बघितलं पाहिजे. बरं, हे तुम्हाला प्रत्येक याचं मिळेल. जर तुमची करंटवर कमांड असली तर तुम्हाला GHचे मार्क नक्कीच वाढवता येतात, त्यात काही वाद नाही मला. ओके, आता बघा ह्या ज्या मॅडम आहेत, कोण आहेत बरं? ह्या हिलरी क्लिंटन आहेत बघा. ओके, सो ह्या मॅडम ज्या आहेत यांनी मध्ये एलोराला भेट दिली होती. ओके, केव नंबर 16 जे आहे ना, कैलास मंदिर, त्याच्याबद्दल फीडबॅक दिला होता वगैरे वगैरे. मग आता आपल्याला आहे का एलोरा वगैरेचे रेफरन्सेस जे आहेत तर नक्कीच आहेत. ओके, मग तिच्यामध्ये तुम्हाला ह्या अशा गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणून हे जे रेफरन्सेस आहेत ना, हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही डील करणं गरजेचं आहे बघा. ओके, सो ही एक बाब जरा लक्षात घ्या. किंवा नटराजची मूर्ती मधल्या काळात न्यूजमध्ये होती बघा, इकडे स्वातीने टाकलेलं आहे. मग ते चोल साम्राज्याशी संबंधित आहे. बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत भारतातून चोरी होऊन इतर देशांमध्ये गेलेल्या होत्या, ते आपण परत मिळवलेल्या आहे. मग तिच्यात एक नटराजच्या मूर्तीचा रेफरन्स आपण बघितला होता. मग चोळ साम्राज्य जे आहे, अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी बघाव्या लागतील बघा. तो आपण जर म्हटलं की आम्हाला बुकलिस्ट सांगा आणि आम्ही तेवढं करतो तर ठीक आहे, ते होऊ शकतं. पण त्या केसमध्ये जे आहे की एवढं मोठं पुस्तक, त्याच्यातून येणार समजा एन्शियंट मिडिवल 4 प्रश्न, 3 प्रश्न याचे, मॉडर्नचे समजा 7-8 प्रश्न, एवढ्या याच्यातून कुठल्या याच्यावर बोट ठेवायचं, म्हणजे कुठलं एक्सपेक्टेडवर तुम्ही जेवढं काम कराल आणि तुम्हाला जी सवय लागली तिथून गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली डील होऊ शकतात. म्हणून असे CBBचे मुद्दे जे आहेत तर ते आपण बघितले पाहिजेत. किंवा सिम्पली बघा, आपण लद्दाखमध्ये उपोषण सध्या मधल्या काळात सुरू होतं बघा, है ना, आणि त्यांनी जे आवाहन केलं होतं तिच्यामध्ये, त्या आवाहनामध्ये त्यांच्या मागे एक फोटो होता. त्या फोटोमध्ये काय होतं, बोधिसत्व पद्मपाणी जे आहे त्याचाही रेफरन्स आपण घेतला होता. म्हणजे मूळ तुम्हाला ते पकडावं लागेल की हां, आपल्याला कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, त्यातून त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होऊ शकतात. आता बघा, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला जे आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, म्हणजे हे केल्या वाचून ते वर्क होणार नाही असे टॉपिक कुठले आहेत. आता ॲन्शियंट हिस्ट्री सगळ्यात महत्त्वाचं. ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये जे आहे पहिलं जे आहे बघा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे, हडप्पा. ओके, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. दुसरं जे आहे वेदिक एज जे आहे, म्हणजे आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती जे आहे. बरं, याच्या आधी काही गोष्टी आहेत का? आहेत तिथं, पण सगळ्यात जास्त जे प्रॉमिनंटली विचारले जाणारे टॉपिक आहेत तर ते हे आहेत. हा अभ्यास आपल्याला केल्या वाचून पुढं सरकता येत नाही. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये काय केलं पाहिजे, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये तुम्हाला तिच्यातली महत्त्वाची ठिकाणं करणं अपेक्षित आहे. त्याच्याबरोबरच जे आहे इंडस व्हॅली जे आहे त्याचे मॅप्स तुम्ही प्रॉपरली बघितले पाहिजे. कुठल्या ठिकाणाचं काय महत्त्व आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील करणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर येतं वेदिक एज. वेदिकमध्ये पण जे आहे अर्ली वेदिक, लॅटर वेदिक, असं 3 पद्धतीने ते डील होतं बघा. ओके, अर्ली वेदिक जे आहे, वेदिक आणि लॅटर वेदिक जे आहे. सो याच्यामधले पण डिफरन्सेस तुम्हाला डील करता आले पाहिजे. ओके, किंवा सिम्पली जे आहे की हडप्पा आणि वेदिक याच्यातला डिफरन्स तुम्ही कसा बघता, की हडप्पा जे आहे तर ते आणि वेदिक याच्यामधले डिफरन्सेस कसे आहेत, तिच्यामध्ये काय होतं, मंदिर ही संकल्पना जी आहे ती हडप्पामध्ये होती का, मग नंतरच्या काळामध्ये वेदिकमध्ये ती आलेली आहे का, असे रेफरन्सेस जे आहे की डिफरन्स काय आहे दोघांमधला हा समजून घेता आला पाहिजे आपल्याला. प्रश्न तसे बनतात बघा. त्याच्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम जे आहे, तर मूळ जैनिझम बुद्धिझमवर रुटीन प्रश्न आहेत तुम्हाला. ओके, पण याच्यामधल्या फिलॉसॉफिकल याच्यावर पण कधी प्रश्न विचारून झालेले आहेत. म्हणजे UPSCमध्ये फिलॉसॉफिकल याच्यावर बरेचसे प्रश्न आजकाल विचारत आहेत. पण बुद्धिझम जैनिझम रुटीन प्रश्न तुम्हाला असतो, म्हणजे हे केलंच पाहिजे असं टॉपिक आहे. ओके, दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये जी येते, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जैनिझम आणि बुद्धिझम. म्हणजे जैनिझम बुद्धिझममधला डिफरन्स तुम्हाला सांगता आला पाहिजे की नेमके याच्यातली तत्त्व कुठली आहे, त्या तत्वांमध्ये साम्य कुठं आहे आणि तिच्यात डिफरन्स कुठं आहे हे सांगणं. त्यातले फॅक्ट्स जे आहेत, म्हणजे तिच्यातले जे धर्मगुरू आहेत, ओके, किंवा यांच्या ज्या परिषदा झाल्या होत्या, मग बुद्धिस्ट परिषदा कुठं झालेल्या आहेत, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याचा कार्यकाळ काय होता, किंवा जैनिझमच्या बाबतीमध्ये त्यांच्या परिषदा कुठं झालेल्या आहेत, कुठल्या प्लेसेस जैनिझमशी संबंधित आहेत, कुठल्या प्लेसेस ह्या बुद्धिझमशी संबंधित आहेत. बुद्धिस्ट सर्किट आहे बघा, आपल्या इथं वेगवेगळे सर्किट टुरिझमसाठी बनवलेले आहेत, त्यात बुद्धिस्ट सर्किट पण एक बनवलेलं आहे. मग भारतामधले बुद्धिझमशी संबंधित असणारी ठिकाणं कुठली आहेत, किंवा गौतम बुद्धांनी व्हिजिट केलेलं किंवा त्यांच्या लाईफमध्ये असणारे महत्त्वाचे ठिकाणं कुठले आहेत,
याच्यावर पण प्रश्न विचारून झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते बघणं जे आहे किंवा त्याच्यातल्या काही बाबी आहे की जसं अनेकांतवाद आहे, मग ह्या फिलॉसॉफिकल काही टर्म्स समजून घेणं, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो जैनिझम बुद्धिझम हा एक महत्त्वाचा त्याच्यातला आस्पेक्ट असणार आहे की ज्याच्यावर प्रश्न रुटीन विचारले जातात. देन महाजनपदात जे आहेत बघा, आता महाजनपदाचा जर तुम्ही विचार केला, आता हां एक जो आहे की तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती बघा, IVC है ना. आता IVCमध्ये जे आहे सुरकोतडा नावाचं जे ठिकाण आहे, तर सुरकोतडा जे आहे तर तिथं घोड्याचे अवशेष मिळालेले आहेत असे काही संदर्भ सापडतात. बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवाल्यांना घोडा माहीत नव्हता किंवा मोहनजोदारोमध्ये हा जो आकार आहे हा घोडा आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. सो मूळ जे आहे की प्रश्न विचारून झालेला आहे की त्यांना घोडा माहीत होता का मग. ओके, सो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्यांना काय माहीत आहे काय माहीत नाही आहे याचे रेफरन्सेस जे आहे तर ते आले पाहिजेत आणि हा प्रश्न विचारून झालेला आहे. मग असे डिबेट्स कुठं कुठं आहे किंवा सिम्पली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा ऱ्हास कशामुळे झाला, मग असा मुद्दा जो आहे तो काय काय थेरीज त्याच्या आहेत. किंवा इथं बघा महाजनपदाच दुसरा मुद्दा तिच्यातला होता. महाजनपदात जे आहेत हिच्यामध्ये टोटल जे आहे बघा महत्त्वाचे 16 जे आहेत. मग हिच्यामध्ये जे आहे अवंती आहे, चेदी आहे, वत्स आहे, मत्स्य आहे, मगध आहे बघा है ना, जे पॉप्युलर होतं एकदम. सो ओव्हरऑल जे आहे ना की हे सगळे जे आहेत मल्ल आहे, कोसल आहे, पांचाला जे आहे बघा, अंग आहे. मग हे सगळे तुम्ही जर बघितले अस्माक जे आहे, याच्यातले रिपब्लिक कुठले आहेत, यातले मोनार्कियल कुठले आहेत, म्हणजे गणराज्य कुठं होतं, मोनार्कियल कुठले आहेत, राजेशाही कुठं आहे, असे प्रश्न पण विचारून झालेले आहेत बघा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जे आहे 16 जे आहेत, मग त्यातल्या त्यात जे आहेत की जे खूप प्रॉमिनंट कुठले होते, मग मगध जे आहे मग त्याची वैशिष्ट्य काय, तिथलं प्रशासन कसं होतं, ह्या गोष्टी आपण बघितल्या. प्रशासकीय डिटेल जे असतात बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही डिटेलिंग आहे त्याच्यावर प्रश्न जास्त आहे रॅदर दॅन पॉलिटिकल हिस्ट्री. पण स्टेट सर्व्हिसमध्ये कधी कधी पॉलिटिकल हिच्यावर पण विचारलेलं आहे, जोड्या लावा, कोण कोणाशी संबंधित आहे, कुठला राजा कोण. ओके, असं UPSC नाही विचारत, पण ते राज्यसेवेमध्ये विचारून झालेले प्रश्न आहेत. सो पॉलिटिकल हिस्ट्री जे आहे महाजनपदास किंवा इतरच्या याच्यामध्ये बघितली जाऊ शकते बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे मौर्यन एम्पायर जे आहे बघा, मग मौर्यनचं एम्पायर कसं होतं, तिच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या, याच्याबद्दल कुणी काय म्हटलेलं आहे, याच्याबद्दलचे सोर्सेस. आता हिस्ट्रीमध्ये एक गोष्ट जी असते ना सगळ्यात महत्त्वाची, सोर्स. म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल कोण सांगतं किंवा कोणाकडून माहिती मिळाली तुम्हाला, है ना, असं सिम्पल आहे ते सोर्स जे आहे, है ना. म्हणजे तुमच्यापैकी जर कुणी स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये आलं बाबा तिने इन्क्वायरी फॉर्म भरून दिला, तिथं खाली असतं ना तुम्हाला कुठून माहिती मिळाली याची, तुमचा सोर्स काय आहे, है ना, इकडं पावलं कशी वळली तुमची. सो तिच्यामध्ये सोशल मीडिया आहे, गुगलवर बघितलं, यूट्यूबवर बघितलं, इंस्टाग्रामवर बघितलं, मित्रांनी पाठवलं, घरचे उचलून घेऊन आलेत. ओव्हरऑल जे आहे की सोर्स जो आहे तो हिस्ट्रीमध्ये पण मॅटर करतो. मग याच्यामध्ये काही लिटररी सोर्सेस आहेत बघा महत्त्वाचे, काही ग्रंथ आहेत. मग मौर्यन एम्पायरबद्दलचे ग्रंथ जे आहेत, इंडिका जो आहे तो काय सांगतो तुम्हाला, है ना, कौटिल्याचं अर्थशास्त्र तुम्हाला काय सांगतं, काय काय सोर्सेस आहे. मग तेव्हा गुलामगिरी होती नव्हती. त्याचबरोबर जे आहे की काही फॉरेन ट्रॅव्हलर्स आपल्याकडे आले होते. फाहियानचा फोटो होता बघा लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात, है ना, हुयानसंग. फाहियान आणि हुयानसंग हे सोडून बरेच आहेत, निकोली कांटी, इब्न बतुता, गाणे बनवले बॉलिवूडनी तिच्यावर, है ना. इब्न बतुताचं गाणं ऐकलं असेल ना तुम्ही. सो ओव्हरऑल जे आहे की असे भरपूर आहेत हे, यांच्यावर पण प्रश्न कुणी काय सांगितलं, त्या काळाचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे, हे रेफरन्सेस तुम्हाला बघावे लागतील बघा. आता सिम्पली जे आहे की संगम एज, आता संगम एजवर प्रश्न सगळ्या दूर विचारले जातात. संगम एजमधले लिटररी सोर्सेस कुठं कुठं ते झालं होतं, है ना, मनी मेखलाई वगैरे जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारून झालेले आहेत. संगम लिटरेचर जे आहे हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे जलीकट्टूचे रेफरन्सेस पण मिळतात बघा. जलीकट्टूचा जर रेफरन्स तुम्हाला बघायचा असेल तो संगम काळापासून आहे, पण तिच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती लोकं फक्त त्या काही कालावधीसाठी डील करायची. आताचं काय केलं जातं, कमर्शियलायझेशन आहे त्याचं, आणि ते कमर्शियल लेवलला डील केलं जातं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सो जलीकट्टूचे रेफरन्सेस तुम्हाला संगम एजमध्ये पण मिळतात. मोठ्या प्रमाणावर लिटरेचर जे आहे ते संगम एजमध्ये किंवा संगम काळामध्ये जन्माला आलेलं आहे, ते रेफरन्सेस बघणं. गुप्ता एज जे आहे बघा, ज्याला गोल्डन एज, सुवर्ण काळ असं संबोधलं जातं. सो गुप्ता एज जो आहे तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग याच्यामधली महिलांची स्थिती कशी होती, समाज कसा होता, कुठले टॅक्सेस होते याच्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला बघणं अपेक्षित असतं. किंगडम्स ऑफ साऊथ इंडिया जे आहे, आता बघा बऱ्याचदा हा पार्ट आपण बघत नाही, पण दक्षिण भारतामधले जे किंगडम्स आहेत सो त्याचा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथं येतो. आपण ते
मौर्यन एम्पायर जे आहे बघा, अशोकन आणि त्याच्याशी रिलेटेड अशोकन इन्स्क्रिप्शन होती आधीची, ती पण बघू. आता बघा होयसाळ कुठं आहे, किंवा जे आहे पांडे जे आहे बघा, त्याच्यानंतर इकडं चोल आहे बघा, जे काही तुम्ही आता नटराजचा रेफरन्स दिला, मग हे कुठल्या काळामध्ये कुठलं कुठलं होतं बघा. त्याच्यानंतर जे आहे ना, म्हणजे ओव्हरऑल दक्षिण भारतातले जे आहेत किंगडम जे आहेत त्यावर पण प्रश्न आपल्याला विचारले जातात, हे महत्त्वाचे आहेत. तुम्ही मॅपिंग जितकं स्ट्रॉंग ठेवाल ना, तुम्हाला उत्तर तेवढं सोपं जातं बघा. म्हणून ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने डील करायच्या. म्हणजे बघा एक सिंपल गोष्ट आहे की पानिपतच्या बाबतीमध्ये एकदा UPSCने प्रश्न विचारलेला आहे की पानिपतची 3 युद्ध पानिपतमध्ये का झाली. ज्याला जॉग्रफी चांगली कळते त्याला इतिहास कळतो बघा, असं सिंपल गणित आहे. ओके, जॉग्रफी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला याचं उत्तर मिळतं की हां हे का झालं. कुठल्याही पुस्तकामध्ये असं डायरेक्टली दिलेलं नाही आहे की हे 3ही युद्ध इथंच का झाले. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या काळात आहे सगळं जे आहे ते, पानिपतचं पहिलं दुसरं तिसरं. ओके, असं पण नाही की आज झालं उद्या झालं आणि परवा झालं, तिथंच होते सगळे है ना, मग तिथंच गेले बाकीचे पण लढायला, असं आहे का ते. मग ती जॉग्रफी मॅटर करते. म्हणून दक्षिण भारतातलं जे काही एम्पायर्स आहेत वेगवेगळे जे आहेत बघा, चालुक्य आहे बघा इथं, ओके, ते राष्ट्रकूट आहे तिथं, ह्या गोष्टी जरा प्रॉपरली तुम्ही केल्या पाहिजेत, त्या बघितल्या पाहिजेत. आता इन्स्क्रिप्शन जे आहेत ना, अशोकन इन्स्क्रिप्शन, आता हे बघा अशोकन पिलर्स है ना, तर जे काही अशोक स्तंभ जे आहेत बघा ते उभे केले गेले होते अशोकाद्वारे, आणि तिच्यावर ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या. मग आता काय प्रश्न येतात आपल्याला, याच्यामध्ये मायनर आणि मेजर अशा 2 पद्धतीने डिफरन्शिएशन आहे की मेजर कुठं आहेत आणि मायनर कुठं आहेत बघा. तिच्यामध्ये पण जे आहे कुठं कुठं काय काय उल्लेख केलेला आहे, याची लँग्वेज कुठली आहे किंवा याच्याशी रिलेटेड स्क्रिप्ट कुठली आहे, कुठल्या स्क्रिप्टचा वापर केलेला आहे. ओके, सो ह्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात बघा. स्क्रिप्ट जी आहे, लँग्वेज स्क्रिप्ट, मेजर आणि मायनर, म्हणजे अशोकन इन्स्क्रिप्शन जे आहेत तर ते अशोकन इन्स्क्रिप्शन याच्यामध्ये जे आहे तर कुठं कुठं आहेत, काय तिच्यावर लिहिलेलं आहे है ना. देवानाम प्रिय जो आहे तो अशोक राजा, मग हे कशावर लिहिलेलं आहे, ओके, उल्लेख कशावर आला. सो ह्या गोष्टी मॅटर करतात, किंवा तिच्यावर काय संदेश दिला गेला होता, हे सोर्सेस आहेत बघा. म्हणजे त्या काळातलं काय होतं काय नव्हतं ते आपल्याला याच्यावरून कळतं. मग ह्या सोर्सेस, किंवा आता हे फक्त एक झालं, एक तुम्हाला जस्ट रेफरन्सला दाखवलं, मग असे भरपूर आहेत बघा की जे इन्स्क्रिप्शन्स ते कुणासाठी लिहिले गेले, मग तिच्यावर काय काय गोष्टी होत्या बघा. तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असतं की ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. हर्षाशी पुलकेशीशी संबंधित कुठला आहे, रुटीन आहे की त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. सो अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप स्ट्रॉंगली ज्या आहे प्रिपेअर केल्या गेल्या पाहिजेत, त्या आपण करू, त्यात काय वाद नाही बघा. ओके, सो एज्युकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता प्राचीन भारतामध्ये जे आहे शिक्षण होतं का, तर येस, नालंदा विद्यापीठ तुम्ही बघता बघा है ना, तक्षशिला आहे, लोक आपल्याकडं शिकायला येत होती बघा. आता आपल्याकडून शिकायला बाहेर जातो है ना. ब्रेन ड्रेन जो आहे, ओके, सो आपण ते टिकवू शकलो नाही. नालंदा परत उभं केलेलं आहे आपण, तिच्यातून अजून गोष्टी येत्या काळात चांगल्या होतील है ना, होप सो. आता बघा हां होणार आहेत बघा, ते पण म्हटले करूयात म्हणून आपण. ओके, आता जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे, विज्ञान तंत्रज्ञान. मग जुन्या काळात विज्ञान तंत्रज्ञानाने किती प्रगती केलेली आहे, तर मग चरक आहे, सुश्रुत आहे बघा. हु इज द फादर ऑफ सर्जरी, सुश्रुता है ना. आयुर्वेदामध्ये शिकवलं जातं बघा की फादर ऑफ सर्जरी कोण आहे, तर ते सुश्रुत आहे. मग मूळ जे आहे की आपलं आयुर्वेद असेल त्याच्याशी रिलेटेड बाबी आहे, किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा इतर सब्जेक्ट पण आहे बघा. गणित जे आहे, शून्याचा शोध कुणी लावला, ओके, मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचे रेफरन्सेस पण आपण बघणं अपेक्षित असतं. ओल्ड NCERT जी आहे एन्शियंटची, तिच्यात एक चॅप्टर आहे याच्यावर जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्यावर पण प्रश्न विचारले जातात की काय त्या काळामध्ये ज्या आहे गोष्टी घडलेल्या होत्या. देन आता नेक्स्ट पण जे आहे बघा याच्यामध्ये मिडिएवल. मिडिएवलमध्ये सध्या सगळ्यातला जो हॉट टॉपिक आहे बघा, तो हॉट टॉपिक असा आहे मुघल एम्पायर जे आहे बघा, मुघल्स. कारण मुघल्स NCERTतून बाहेर काढण्यासंबंधीचा विषय झाला, UPने केला. आपण CBBमध्ये सगळं बघितलं होतं बघा. ओके, CBBमध्ये एक पार्ट याच्यातला बाकी होता, तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मुघल्स. ते आपण बघितलेलं नव्हतं, ते आपण इकडे कव्हर करू. ते लेक्चर्स मी तुम्हाला इकडे बॅचमध्ये घेऊन गेले तिकडे. ओके, सल्तनत ऑफ दिल्ली जे आहे बघा है ना, सल्तनत ऑफ दिल्ली एक महत्त्वाचा आहे. हिच्यामध्ये जे आहे जी महिला शासक आहे बघा है ना, रझिया सुलतान जी आहे की पहिली महिला शासक आहे. असे जे रेफरन्सेस आहेत किंवा कुणी काय काय केलं तेही रेफरन्सेस बघू आपण की तुम्हाला याच्यात काय करायचं आहे. विजयनगर आणि बहमनी एम्पायर जे आहेत ते सायमल्टेनियसली जन्माला आले होते है ना. हसन गंगू जे आहे बघा है ना. त्याच्यानंतर जे आहे मराठा एम्पायर जे आहे, मग याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज
चौथ, सरदेशमुखी असे जे कर आहेत किंवा अष्टप्रधान मंडळ जे आहे या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. रिलिजियस मुवमेंट जे आहेत बघा, सुफी मुवमेंट आणि जे आहे आपली जे आहे भक्ती मुवमेंट, भक्ती चळवळ, सुफी चळवळ, ह्या दोन चळवळी ज्या आहेत तर त्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. याच्याशी रिलेटेड जे संत आहेत त्यांच्यावरून प्रश्न विचारले जातात. सगुण संत कुठले, निर्गुण संत कुठले जे आहे, म्हणजे मूर्तीची पूजा करणं जे आहे, सगुण साकार, स आकार, निर्गुण निराकार जे आहेत ते कोण आहेत. मग हे सगळे रेफरन्सेस आपल्याला तिथं जे आहेत तर ते बघायचे आहेत रिलिजियस मुवमेंट्समध्ये जे आहे. सल्तनत ऑफ दिल्ली, विजयनगर, बहमनी, मुघल एम्पायर. आता हे करत असताना काय काय केलं पाहिजे. सगळ्यात तर बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे की हे कुठून कुठपर्यंत पसरलेलं होतं बघा. मॅपिंग जे आहे दिल्ली सल्तनत कशा पद्धतीने जे आहे तर ते पसरलेलं आहे बघा. म्हणजे पार इकडं दिल्ली, लाहोर, पेशावर जे आहे ना, सेहवान, जुनागड, लखनौती. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे की हे कसं कसं स्प्रेड झालेलं होतं. हे जे मॅपिंग्स तुम्ही प्रॉपरली बघितले पाहिजे. त्यातल्या त्यात जे आहे की दिल्ली सल्तनत, आता बघा इथं तुम्हाला जे आहे दिल्ली सल्तनतमध्ये मामलुक डिनॅस्टी होती, खलजी होती ना, त्याच्यानंतर तुघलक होते, सय्यद होते आणि लोधी होते बघा. प्रत्येकाचं जे आहे क्रोनॉलॉजी आहे की कुठल्या याच्यात कुठल्या वंशाचं कोण कोण होतं. म्हणजे तुम्ही जर मामलुकमध्ये बघितलं तर कुतुबुद्दीन ऐबक होता बघा. कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमिश आलेला आहे. मग रझिया सुलतान आहे बघा 1236 ते 40. मग गियासुद्दीन बलबन आहे, कैपुबाद आहे बघा, कैमार्स आहे. त्याच्यानंतर खलजी आले, जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी. ओके. आणि हे एकदम क्लिअर आहे बघा. मध्ये पद्मावत नावाचा मूवी जेव्हा आला होता तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीवर प्रश्न विचारला होता. म्हणजे CBB असतं का तर हे असतं, हे क्लिअर आहे तिथं. किंवा अमीर खुसरो तिथं एक सीन आहे, तिच्यामध्ये तो गॅलरीमध्ये जे आहे हवेशीर गॅलरी, तिच्यात चर्चा करताना त्याचा रेफरन्स आहे आणि तो प्रश्न आहे की तिथं विचारला होता. सो मूळ जे आहे की इथं फिरोज शाह तुगलक जे आहे बघा की मुहम्मद बिन तुगलक. आता हे MBT प्रकरण जे आहे ओके, याच्यावर बरेच प्रश्न आहेत बघा. MBT जो आहे तो मुहम्मद बिन तुगलक हा ना, यांनी जे निर्णय घेतलेले होते, फिरोज शाह तुगलक ओके, याच्यावर तुम्हाला रुटीन प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर मग इकडं जे आहे बघा बहलुल लोधी, सिकंदर लोधी जे आहे, इब्राहिम लोधी है ना. मग हे तुम्हाला प्रॉपरली माहीत पाहिजे कुणानंतर कोण आलं, कुणाचा कार्यकाळ किती होता. आता हे काय झालं, जसं हे दिल्ली सल्तनत आहे तसं तुम्हाला मुघल्स माहीत पाहिजे बरोबर. सो त्या पद्धतीने तुम्ही डील केलं पाहिजे. बरं याच्यामध्ये हे जे सगळे जे ज्यांनी राज्य केलेलं आहे इथं त्यांनी कुठले निर्णय घेतलेत, पॉझिटिव्ह कुठले होते, निगेटिव्ह कुठले होते, किंवा काही असे होते त्यांनी काहीच केलं नाही. काही लोक असतात बघा हा ना, ते जन्माला का आले ते त्यांना माहीत नाही, जन्माला आले म्हणून ते जगतात. तसे पण काही शासक असतात की त्यांनी काही केलंच नाही बाबा. काही लोक जे असतात त्यांना इतिहास घडवायचा असतो म्हणून ते असं काही करतात की ते इतिहास जमा होतात. मग ते कोण होतं याच्यातले. सो असे सगळे रेफरन्सेस जे आहेत तर ते आपण बघितले पाहिजेत. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमचे चार्ट्स स्वतःचे आहेत तुम्ही ते प्रिपेअर केले तर गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातात बघा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे आर्किटेक्चर. आता हे जे आहे ना की दिल्ली सल्तनत असेल, मुघल्स असतील, ह्या मध्ययुगीन काळामध्ये जे आहे भारतामध्ये जे आर्किटेक्चर, जे काही स्थापत्य शैलीचे नमुने आहेत, किंवा समजा तुम्हाला कुतुब मिनारचा प्रश्न एकदम है ना घिसापिटा प्रश्न आहे नेहमीचा आपला, कुणी उभा केला है ना, पूर्णत्वास कुणी नेला वगैरे वगैरे जे आहे, मग कुठल्या काळामध्ये आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, वेगवेगळे जे काही स्थापत्य शैली किंवा वेगवेगळे जे काही आर्किटेक्चर आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असतं बघा. म्हणजे हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट काय याच्यामध्ये की हे जे सगळं गणित आहे हे खूप प्रॉपरली जे आहे तर ते डील केलं पाहिजे. मुघलांच्या बाबतीमध्ये हे पण मी घेतलेलं आहे बघा CBBमध्ये सगळे लेक्चर्स आपण इन डेप्थ बघितलं आहे. एक एक फोटो तिच्यामध्ये मी तुम्हाला दाखवला होता की कुणाचं काय होतं. ओके. नेक्स्ट वन जे आहे की लिटरेचर जे आहे बघा. आता तुझके बाबरी, आता हे एक सॅम्पल म्हणून इथं टाकलेलं आहे. बाबर जो होता तर त्याची जे आहे ऑटोबायोग्राफी आहे तुझके बाबरी. मुळात जे आहे की जे लिटरेचर जन्माला आलं, कुणासाठी जे आहे मशीद बांधली असेल, कुणी त्याचे रेफरन्सेस दिलेले आहेत, कुणासाठी जे आहे टॉम बांधलेली आहे बघा, कबर बांधलेली आहे, हे सगळे रेफरन्सेस जे आहे तर ते तुम्हाला डील करता आले पाहिजेत. असं सिम्पल गणित आहे. आणि मग त्याच्याकरता जे आहे तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या आपण इथं पण बघू की कुणी काय लिहिलं, कुणी कशाचं भाषांतर केलं, तर त्या गोष्टी प्रॉपरली डील करल्या पाहिजेत. ते विचारल्या जातात आपल्याला. म्हणजे हे करत असताना काय काय करणार आपण, प्रत्येकाची वंशावळ तुम्हाला प्रॉपरली माहीत पाहिजे. त्यांनी कुठलं काम केलेलं आहे, कुठलं त्यांनी जे आहे वास्तू उभ्या केल्यात का, त्यांनी कुठलं लिटरेचर उभं केलेलं आहे, लिहिलेलं आहे, ते भाषांतरं कुठली केलेली आहेत, कुणाच्या दरबारात कोण होतं हे एक महत्त्वाचा एक असतो. समकालीन कोण आहे ते एक महत्त्वाचं असतं बघा. सुफी संत वगैरे जे आहेत,
कुणाला समकालीन कोण होतं, असे पण प्रश्न विचारून झालेले आहेत. मग तुम्हाला कार्यकाळ जर तुम्हाला माहीत असला तर तुम्हाला सांगता येतं की ह्या काळात कोण होतं. ओके, सो ती एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची. देन नेक्स्ट वन जे आहे, जे काही बाहेरून आलेले जे काही आपल्याकडं प्रवासी आहेत बघा, ज्यांनी भारताचा अभ्यास केला, काही लोक इथंच राहिलीत बघा, है ना, त्यांची इच्छाच झाली नाही नंतर जायचं आहे बघा, है ना. सो हुएन सांग आहे. आता तुम्हाला जे आहे चीनमधून किंवा इतर देशांमधून सुद्धा वेगवेगळे जे आहेत प्रवासी आपल्याकडे आलेत, त्यांनी आपल्या इथं अभ्यास केला, त्याच्यावर लेखन केलं. मग असे वेगवेगळे कुणाच्या काळात कोण येऊन गेलेलं आहे ते रेफरन्सेस तुम्ही बघितले पाहिजेत. कुणाच्या साम्राज्यामध्ये कोण होतं, त्यांनी त्याच्याबद्दल काय लिहिलं हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं जे आहेत की रस्ते बाबा सुरक्षित आहे असं कोणी लिहिलं, इथं खूप चोऱ्यामाऱ्या होतात, माझा पण सामान चोरून नेला हे कोणी लिहिलं, है ना. म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत रेफरन्सेस कुणी काय दिलेले आहेत हे खूप मॅटर करतात. ओके, सो एकंदर जे आहे तर इकडं संध्याने एक प्रश्न टाकलेला आहे बघा, है ना. संध्याला माहीत होतं की वादळ येणार आहे आज, तिच्यामुळे संध्या रूमवरच बसली आहे. ओके, क्वालिटीज कुठल्या पाहिजे, रजिया सुलतानकडे होत्या पण महिला असल्यामुळे तिला सपोर्ट नव्हता, असं का माइंडसेट होता. आता एवढं सगळं शिकवल्यावर हा प्रश्न कसा होता, पॅट्रियार्की आहे ती, है ना. मूळ मुद्दा जो आहे की इट इज ऑल अबाउट अ पॅट्रियार्की. दुसरी गोष्ट अशी होती की पॅट्रियार्की होती, चला तिला जे आहे सत्तेत बसवलं आहे. रजिया सुलतानच्या बाबतीत दुसरा मुद्दा असा होता की रजिया सुलतान ही पुरुषांसारखा पेहराव करायला लागली, त्या पद्धतीने ती यायला लागली दरबारामध्ये. हे त्यावेळेच्या लोकांना ॲक्सेप्टच झालं नाही. रजिया सुलतानकडे त्या क्वालिटीज होत्या, नक्कीच होत्या, पण मग त्यांचं होतं की बाबा तुम्ही, है ना, पडद्यामधूनच काम करा. परंतु रजिया सुलतान जी आहे ते पुरुषी पेहराव घ्यायला लागली. तिच्यानंतर तिने जे आहे गुलामांना चांगल्या पदावर नियुक्त केलं बघा, है ना. तो एक मेजर कन्सर्न तिच्यामध्ये झाला होता. सो असे बरेचसे ॲस्पेक्ट आहेत, त्यात रजिया सुलतान बघताना बघू आपण. ओके, सो तिच्यामधला एक मेजर कन्सर्न आहे पॅट्रियार्की. आणि दुसरी गोष्ट आहे तिचं जे ओव्हरऑल वागणं, ती ज्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली होती ते पण रुसलेलं नव्हतं. मग ते पॅट्रियार्कीचा पार एकदम तिने बाजूला ठेवून त्या गोष्टी केलेल्या होत्या. पण ते ॲक्सेप्टेबल नव्हतं त्या लोकांना, तिच्यामुळे त्यांनी केलेलं आहे बघा, है ना. 40 लोकांचं जे आहे तुर्काने चहलगानी, 40 सरदार, हे ते बराच इश्यू येतो, तो बघू आपण त्यावेळेस जे आहे ते. देन मॉडर्नमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. लॅटर मुघल्स. आता पहिले कसं होतं ना, हे स्पेक्ट्रममध्ये जसं आता पोस्ट इंडिपेंडन्स आलं तर तिच्यामध्ये पहिले 1857 पासूनच सुरुवात व्हायची डायरेक्टली. मग लॅटर मुघल्सवर ही लोक प्रश्न विचारायला लागली की औरंगजेबाचा मृत्यू जो आहे 1707 ते 1857, यामधल्या काळामध्ये काय झालेलं आहे हे बऱ्याच ठिकाणी नव्हतं बघा. ओके, आणि त्यामुळे जे आहे लॅटर मुघल्सवर प्रश्न विचारले जाण्याची टेंडन्सी बरीच होती. मग नंतर पुस्तकामध्ये लॅटर मुघल्स पण आले, म्हणजे औरंगजेबानंतर कोण आहे तर ते सगळे जे आहेत. ओके, मग 1857मध्ये आपल्याला कोण भेटतो, बहादूर शाह जफर. ओके, तोपर्यंत जे आहे सगळी मधली जनता जी आहे ती कुठली होती ती बघू आपण. आहे आपल्याकडे इथं ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स इन इंडिया. युरोपियन भारतामध्ये कसे आले, कोण पहिले आलं, कोणती कंपनी आली, कधी आली, कशा कशा पद्धतीने गोष्टी वर्क झाल्या. फ्रेंच जे होते बघा ते खाली होते दक्षिणेकडे, हे इकडं जे आहे तर ते इंग्रज इथं होते, फ्रेंच इथं होते बघा. भारताला अशा पद्धतीने कॉन्कर करणं हे सोपं नव्हतं, पण यांना हे या पद्धतीने डील करता आलं होतं बघा. इंग्रज जॉग्राफिकल लोकेशनमुळे वरचढ ठरले होते तिच्यामध्ये. ओके, देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि इकॉनॉमिक पॉलिसीज अंडर ब्रिटिश रूल. ब्रिटिशांच्या प्रशासनाच्या अंतर्गत जे आहे प्रशासन आणि आर्थिक धोरणं जी आहेत ती कशी होती, ती एक महत्त्वाची आहेत की त्या काळात कशा पद्धतीने गोष्टी व्हायच्या, तर त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. देन सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट. आता उद्यापासून आपलं सिलेबस सुरू होईल. सोशल रिलिजियस मुवमेंट आपण आधी शिकून घेऊ, कारण मग बाकीचं मग तो सगळा गणितच वेगळं लागतं, सगळी क्रोनॉलॉजी. सोशल रिलिजियस आधी क्लिअर करू आपण आणि मग बाकीच्या गोष्टींकडे जाऊ की त्यावेळेचा जो समाज होता, धार्मिक ज्या काही गोष्टी होत्या तिच्यामधल्या सुधारणा किंवा ते समाज सुधारक कोण होते, कुणी कुणी काय सांगितलं, कशा पद्धतीने गोष्टी झाल्यात. सो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हिच्यामध्ये. रिवोल्ट ऑफ 1857 जे आहे बघा, 1857चा उठाव. आता कसं होतं ना की एक गोष्ट जी आहे की 1857 जे आहे बघा, तर त्याचा जर तुम्ही विचार केला आजच्या डेटमध्ये तर 1857चा जर डायरेक्टली तुम्ही रेफरन्स घेतला तर पहिले कसं होतं की कुठून कोणी लिडरशिप दिली होती. मग पहिले असे प्रश्न होते की समजा जसं होतं की झाशीमधून झाशीची राणी लक्ष्मीबाई जी आहे तिने सगळा किल्ला लढवला, पण तिच्या अगेन्स्ट कोण इंग्रज होता असं नंतरच्या काळामध्ये विचारायला लागले. म्हणजे ओव्हरऑल कसं होतं ना की प्रश्नांचं बदलतं स्वरूप तुम्ही याच्याबद्दल लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्या संबंधीचे बुक्स कुठले आलेत, काय आलेत,
ट्रायबल प्लीजंट अँड सिव्हिल अपरायझिंग जे आहे बघा, ज्या आदिवासींचे उठाव आहेत, सिव्हिलियन उठाव आहेत बघा, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जसं मी बिरसा मुंडा यांचा रेफरन्स तुम्हाला आता दिलेला आहे, तर CBB आपण ते बघू. देन डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन आणि प्रेस. आता एक तर शिक्षण जे होतं, ब्रिटिशांचं कसं होतं ना, मॅक्युलेसने जे सांगितलं त्यांना काय पाहिजे होते, कारकून पाहिजे होते बघा, की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे आहे कारकून म्हणून जे आहे काम करणारी लोक आपल्याला पाहिजेत. पण ते जे शिक्षण जसं जसं येत गेलं तर ऑब्वियसली जे आहे बघा, शिक्षण आहे शेवटी, लोकांना गोष्टी कळायला लागल्यात, गोष्टी व्हायला लागल्यात. सो तो मुद्दा तिच्यामध्ये आहे. आणि प्रेस जे आहे, प्रेसचा फार मोठा रोल आहे बघा. भारताचं जे स्वातंत्र्य आहे तिच्यामध्ये शिक्षण आणि प्रेस, मग नियतकालिका असतील, पाक्षिक असेल, एखादं साप्ताहिक असेल, एखादा न्यूजपेपर असेल, त्यांनी ती नॅशनलिझमची फिलिंग जी आहे तर ती फार जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी ती कशा पद्धतीने डील केली. इंग्रजी पेपर काही होते, काही जे आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आला होता बघा, हा ना. मग रात्रीतून एक पेपर असा होता की त्यांनी भाषा बदलून टाकली होती, म्हणजे स्थानिक भाषेतले जे पेपर आहेत त्यांचा डेटा जो आहे त्याच्यावर सगळे जे निर्बंध लादणं. मग एक पेपर असा होता की त्यांनी डायरेक्टली काय केलं, रात्रीतूनच भाषा बदलून इंग्लिश करून टाकली. तो कुठला होता, हा ना, तो पण बघणार आहे आपण, आपल्याकडे त्याचंही एक सॅम्पल आहे. सो इकडं जे आहे बघा, कोमलचा एक प्रश्न आहे की रजिया सुलतान आणि इंदिरा गांधी फरक काय, असा प्रश्न येऊ शकतो का. तर प्रिलिम्समध्ये असा प्रश्न पुढचे 500 वर्ष येणार नाहीत बघा. हां, आता राहतो प्रश्न की असे प्रश्न जे आहेत प्रिलिम्समध्ये जर तुम्हाला मिळणार नाही, राहतो प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह विचारमध्ये आहे, तर त्याला काहीतरी रेफरन्स असला पाहिजे तर ते विचारू शकतात. करंट ओरिएंटेड काहीतरी घडामोड तशी असावी. आणि राहिला प्रश्न त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जर तुमचा हिस्ट्री ऑप्शनल वगैरे असेल तर असे कंपेरेटिव्ह प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून असं तुम्हाला डायरेक्टली विचारले जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बघा. लॅटर मुघलचे आहेत बघा. आता इथं हा क्रोनॉलॉजी आहे, हे पाठच पाहिजे तुम्हाला. कुणानंतर कोण, बहादूर शाह पहिला, त्याच्यानंतर जहांगीर शाह, मग फारुख सियार, मोहम्मद शाह, अहमद शाह, आलमगीर दुसरा, शाह आलम दुसरा, अकबर दुसरा, बहादूर शाह दुसरा. ओके, म्हणजे 1857 वाला जो बहादूर शाह आहे तो शेवटचा जो आहे तो दुसरा बहादूर शाह आहे. हे तुम्हाला जे आहे ना हे पाठ पाहिजे. हा पहिला बहादूर शाह इथं बघा, लॅटर मुघल्समध्ये पहिल्यांदाच बहादूर शाह पहिला, दुसरा. ओके, सो त्या पद्धतीने जे आहे ना याच्यावर मधल्या काळात बरेच प्रश्न आहेत. कारण काय झालेलं आहे की लॅटर मुघल्सचा विचार करता की हे बऱ्याच पुस्तकांमध्ये नव्हतंच त्यावेळेस, आणि हा मोठा गॅप होता एक, म्हणून तो पेपर सेटर जो आहे ना तो तिथं जातो. सो त्या गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे बघा, टाईमलाईन ऑफ युरोपियन्स इन इंडिया. पोर्तुगीज वास्को द गामा 1498, कलिकत केरला जे आहे. आता हे तुम्ही लहानपणापासून वाचलेलं आहे, कितीतरी लोकांना हे आठवत असणार आहे बघा. डच जे आहे, ग्रुप ऑफ मर्चंट जे आहे, मसुलीपट्टणम. इंग्लिश, विलियम हॉकिंग जे आहेत, वेगवेगळे इंग्रज अधिकारी येऊन गेले होते, मग ते हळूहळू डील झालेलं आहे. 1600 जे आहे, सुरत गुजरात. डेन्स, फ्रेंच जे आहे बघा. सो ही टाईमलाईन जी आहे की कोण कधी आलं, काय आलं, तुम्हाला विचारलं जातं. येईल क्रोनॉलॉजिकली सांगा आम्हाला, पहिले भारतात कोण आलेलं आहे, त्यांनी कोणी गोष्टी कशा केलेल्या आहेत. आता सोशिओ रिलिजियस ज्या वेळेस मुद्दा येतो बघा, तर समाज सुधारक जे आहेत ते तुम्हाला बघणं अपेक्षित असतं. मग महाराष्ट्र पॉईंट ऑफ व्ह्यू आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण जे आहे, मग बंगाल वगैरे राजाराम मोहन राय आहेत बघा. सो याच्यामध्ये पण काय येतं, सगळ्यात बेसिक यांचा ओव्हरऑल कार्यकाळ जो आहे तर तो तुम्हाला डील करता आला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे की यांच्याबद्दल दुसरा मुद्दा जो येतो की यांचं कार्य जे आहे बघा, मग यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. जसं समजा फॉर एक्झाम्पल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीमध्ये जे आहे ते मुलींसाठीची शाळा असेल, महिलांचं शिक्षण असेल, त्याच्यानंतर जे आहे लहान मुलांसाठी जे आहे ना बालहत्या प्रतिबंधक गृह वगैरे, अशा कितीतरी गोष्टी. किंवा ओव्हरऑल जे आहे की डिस्क्रिमिनेशन जे सोसायटीमधलं होतं त्याच्यासाठीचं मोठं काम त्यांचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचे बुक्स जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो बघा. म्हणजे MPSC जी होती ना सुरुवातीच्या काळामध्ये रुटीन याच्यामध्ये प्रश्न विचारायचे की पुस्तकं खालीलपैकी कुठली पुस्तकं जी आहे, सत्यशोधक असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, की जे महात्मा फुलेंनी जे आहे लिहिलेले आहेत, इशारा आहे तिच्यामध्ये भरपूर आहेत बघा. मग त्या केसमध्ये जे आहे ना की त्यांचे बुक्स कुठले आहेत ते, त्याचबरोबर जे आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, मग त्यांचे काय काय रेफरन्स आहेत. आता हे CBB आहे बघा, कारण इथं जे आहे जी पहिली मुलींची शाळा होती बघा फुले आपलं इथं जे आहे ना भिडेवाडा, तिथं आता स्मारक उभं राहत आहे, म्हणजे ते डायरेक्टली न्यूजमध्ये आहे. मग अशा गोष्टी तुम्ही फोकस केल्या पाहिजेत. आणि कुठलेही समाजसुधारक अभ्यास करताना त्यांचा कार्यकाळ प्रॉपरली बघणं, त्यांनी कुठलं लिटरेचर जे आहे तर ते जन्माला घातलेलं आहे ते प्रॉपरली बघा, त्यांचं कार्य कुणासाठी आहे. ओके, एखादी संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे तर त्याचा उद्देश काय होता, या गोष्टी तुम्हाला डील करता आल्या पाहिजेत. सो आता तुम्हाला असे रेफरन्सेस जे आहेत ना ते भरपूर मिळतील. ओके, मग वेगवेगळे समाजसुधारक जे आहे सोशिओ रिलिजियस याच्यामध्ये, मग धार्मिक याच्यामध्ये सती प्रथेचे रेफरन्सेस आहेत बघा.
ओके, तर त्या सगळ्या गोष्टी. आता असं पण तुम्हाला प्रश्न विचारताना बघा, आयदर व्यक्ती किंवा एखादा प्रश्न घेऊन त्याच्याशी संबंधित इतर व्यक्ती विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे महिलांच्या उत्थानासाठी काम कुणी कुणी केलं असा एक प्रश्न येऊ शकतो. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजेत बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे आता 1857 आहे. मग 1857 अगेन सेम थिंग, त्याचे लोकेशन्स कुठं कुठं आहे. 1857 जे घडलं होतं, मग त्याच्यासाठी जे आहे आपण कुठली कुठली ठिकाणं जे आहेत तर तिच्यामध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत. ओके, मग आता हा नॉर्थ जो आहे तो 1857 इथं घडलेला आहे बघा. मग याच्यामध्ये तुम्ही बघा मेरठ, बरेली, लखनौ, कानपूर, ग्वालियर. पण हेच तुम्हाला जे आहे दक्षिण भारतामध्ये डील होतं का? मग याची कारणं काय आहेत ती तुम्हाला विचारली जाऊ शकतात की 1857 1857चा उठाव हा नॉर्थकडं आहे, तुम्हाला दक्षिणमधून रेफरन्स का नाही आहे किंवा दक्षिण भारतामध्ये का घडत नाही. मग तिच्यामधलं हे ठिकाण एक मदुराई तुम्हाला मिळतं बघा. सो ओव्हरऑल जे आहे ना की हे रेफरन्सेस जे आहेत, आता याच्यामध्ये पण तुम्हाला बघा ह्या मॅपमध्ये एकदम क्लिअर आहे. ब्ल्यू प्लीझंट रिवोल्ट आहे, रिलिजियस रिवोल्ट आहे. हा जो आहे तो प्रिन्स रिवोल्ट आहे बघा, मतलब ज्या राजाने केलेला आहे इथल्या मदुराई जे आहे तर रेड कलरमध्ये आहे. म्हणजे ते इतकं क्लेरिफाय. उद्या त्यांनी जर प्रश्न विचारला एकदम मायक्रो लेवलला जाऊन की फक्त मला कुठले सांगा तुम्ही, प्रिन्सचे सांगा बाबा, मग ते आपल्याला सांगता आले पाहिजे. मग आता तिच्यामध्ये एक असतं की कुठल्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो, तर याला कुठल्या लिमिट्स नाही आहेत. तुम्ही बेसिक चांगलं करणं अपेक्षित आहे, पण त्याच्या पुढे जरी जाऊन तुम्ही या गोष्टी जर मायक्रो लेवलला बघितल्या तर तो एक कॉन्फिडन्स वेगळा असणार आहे परीक्षेसाठीचा जो. ओके, सो 1857 तुम्हाला जे आहे आता मॅप्स तुम्ही जर चांगले करत राहिलात ना तर तुम्हाला याचं बेनिफिट इतकं होतं की तुम्हाला कितीतरी गोष्टी अशा सॉर्ट आऊट करता येतात. ओके, सो मॅपिंग जे आहे मग ते अँशियंटपासून मॉडर्नपर्यंत एकदम प्रॉपरली तुम्ही डील केलं पाहिजे बघा. आता हे सगळे मॅप्स जे आहे तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, त्यात काही वाद नाही. तेवढे जरी तुम्ही प्रिपेअर केले, जे इथं मी देणार आहे तेवढे तरी मोर दॅन इनफ आहे. मग त्याच्या बाहेर नाही, पण जे देईल ते एकदम परफेक्ट पाहिजे. ओके, आता दुसरा मुद्दा असतो की याचे लीडर्स कोण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लखनौ जे आहे, मग इथं लीडरशिप कुणाकडे आहे. त्याच्यानंतर याच्या अगेन जो इंग्लिश अधिकारी जो आहे, ब्रिटिश ऑफिसर कोण होतं तिथं लढणारा, है ना. सो त्या गोष्टी ज्या आहेत त्या पण तुम्ही बघितल्या पाहिजे. ओके, सो तो एक मुद्दा. देन नेक्स्ट वन, अमृत बाजार पत्रिका जी आहे ही तुमच्या समोर आहे. एका रात्रीतूनच यांनी लँग्वेज जी आहे ती बदलणार आहे. मग त्यावेळेचा जो न्यूजपेपर आहे, सो हे रेफरन्सेस जरा प्रॉपरली डील केले पाहिजेत. एक गोष्ट सिम्पली तुम्ही जर बघितली बघा या केसमध्ये, तर तुम्हाला जे आहे की कुठली प्रेस, आता बघा प्रेसच्या बाबतीत काय प्रश्न विचारले जातात, हा रुटीन आहे एकदम. प्रेस याची स्थापना कधी आहे, इस्टॅब्लिशमेंट जे आहे इयर कुठला आहे, त्याच्यानंतर हे कुणी केलं बघा, व्यक्ती कुठली आहे, त्या व्यक्तीने केलेला आहे. किंवा द हिंदू सारखा पेपर आहे बघा, मग तो कुणी सुरू केला होता, आहेत का तिथं रेफरन्स आहेत तिथं. ओके, किंवा आहे ना सिम्पली जे आहे ना एक प्रश्न होता UPSCच्या पेपरमध्ये टाकलेला, आज नावाचा पेपर होता बघा, AJ. आता ते इंग्लिशमध्ये AJच आहे तिथं. ओके, सो काही लोकांनी विचारलं होतं की मिसप्रिंट झालं आहे का, तर नाही मिसप्रिंट नाही, ते AJच आहे. इंग्लिशमधून ते त्याच पद्धतीने लिहितात. मग तो एक रेफरन्स तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मिळतो. मग अशा त्याचा चार्टच तुमच्याकडे पाहिजे की कुठले कुठले न्यूजपेपर आहेत, त्यांचं काय काय काम होतं, त्यांनी कशा पद्धतीने आपल्या नॅशनल मुवमेंटला जे आहे तर ते गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करून दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप प्रॉपरली ज्या आहे डील करणं याच्यामध्ये गरजेचं आहे. मग याच्यावर प्रश्न रुटीन आहेत बघा, व्यक्ती त्याच्याशी संबंधित, त्यांनी काय काय काम केलं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हिस्ट्री करत असताना पहिली व्यक्ती कोण आहे हे नीट बघायचं. हे XYZ पदावरची पहिली व्यक्ती, XYZ पहिलं वृत्तपत्र, पहिलं जे आहे ते खूप चेंज आहे. कुठं जर काही चेंज झालेलं आहे, लँग्वेज बदलली, काही दुसरा मुद्दा आला तर तो चेंज पण आपण बघणं गरजेचं असतं. आणि सायमल्टेनियसली जे आहे रनिंग नोट्स तुम्ही जर इथं प्रॉपरली घेतलं तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही पडणार. ओके, हा एक रेफरन्स लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो आस्पेक्ट आहे बघा की हे वेगवेगळे फेजेस आहेत. आता इंडियन नॅशनल मुवमेंटचे ज्या फेज आहेत, मग 1885 ते 1919 जे आहे. ओके, काँग्रेसची स्थापना जी आहे तिथून. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता, कुठले इंग्रजी ब्रिटिश लोक याच्याशी संबंधित होते, त्यांची नावं, किंवा काँग्रेसचे अध्यक्षपद जे आहे, भारतीय व्यक्ती कोण, पहिल्या महिला कोण, पहिल्या भारतीय महिला कोण, इंग्रजी व्यक्ती कोण होती, पहिली मुस्लिम व्यक्ती कोण, असलं ते एकदम प्रॉपरली प्रिपेअर करणं गरजेचं ठरतं. ओके, 1919 to 1927 जे आहे हा दुसरा फेज आहे बघा. 1919 तक गांधीजी ॲक्टिव्ह झाले होते इथं. ओके, त्याच्यानंतर जे आहे 27 ते
1939चा फेज जो आहे बघा वर्ल्ड वॉर 2 पर्यंतचा. त्यानंतर जे आहे की इंडिपेंडन्स 1940 to 1947. आता बघा हा जो काळ आहे की ॲक्च्युअली आपण जिच्यामध्ये बघतो की भारताचा स्वातंत्र्य लढा कसा डील करत होता, तर याच्यामध्ये तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे, लीडरशिप. सगळ्यात बेसिक लीडरशिप कुणाची होती, त्यांनी जे काही मुवमेंट केलेल्या होत्या त्या मुवमेंट कशाच्या बेसिसवर होत्या, मग ते सिव्हिल डिसओबिडियंट आहे, नॉन कॉपरेशन आहे, ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजे. ओके, हा सिम्पल हिच्यामध्ये मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की 1940 to 47 जे आहे वेवेल प्लॅन जो आहे बघा, म्हणजे एक एक याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला ऑगस्ट ऑफर आली, क्रोनॉलॉजी बघायची बघा याच्यामध्ये. ऑगस्ट ऑफर आहे, ओके, किंवा जे आहे दुसरं क्रिप्स मिशन आहे, ओके, वेवेलचा प्लॅन आहे समजा, कॅबिनेट मिशन आहे. म्हणजे कुठलं मिशन, कुठली गोष्ट कधी आली, कुणी त्याला जनरेट केलं, कुणी त्याला हो म्हटलं, कुणी नाही म्हटलं. म्हणजे समजा ऑगस्ट ऑफर आली, मग ऑगस्ट ऑफर आली त्यावेळेस कोण तिथं होतं, इंग्लिश अधिकारी. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की त्याला रिस्पॉन्स कसा होता, इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याला हो म्हटलं, नाही म्हटलं, है ना, कुणाचं काय होतं. किंवा तिच्यामध्ये मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीग हो म्हणत होती, नाही म्हणत होती. म्हणजे कोण त्याच्या बाजूने आहे, कोण तिच्यात फीचर्स कुठले आहेत हे बघणं. आता समजा क्रिप्स मिशन आहे, मग क्रिप्स मिशनमध्ये कुठली कुठली लोकं होती, कॅबिनेट मिशन. आता कॅबिनेट मिशनमध्ये कोण कोण होतं, आता कॅबिनेट मिशनचा एक फोटो इथं घेतला बघा. ओके, सो जेवढ्या काही गोष्टी शक्य आहेत, पिक्टोरियल असेल, व्हिडिओज असतील, ते आपण बघू. त्याच्यातून तुम्हाला अंडरस्टँडिंग पण खूप चांगल्या लेवलचं होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हे करताना जे आहे तर त्या गोष्टी डील होती बघा. ओके, सो एकंदर कसं आहे की ही क्रोनॉलॉजी ॲज वेल ॲज कोण कोण आहे बघा. लॉर्ड वेवेल, ओके, वायसरॉय विथ द मेंबर्स ऑफ कॅबिनेट मिशन. मग आता याच्यामध्ये कोण कोण आहे, A.V. अलेक्झांडर, लॉर्ड पेथिक लॉरेन्स, लॉर्ड वेवेल, है ना, सर स्टेफर्ड क्रिप्स. ओके, सो ओव्हरऑल जे आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजेत. ओके, मग मूळ मुद्दा कसा येतो की हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना बेसिक्स जे आहेत ते खूप स्ट्रॉंग आपण जर केलेत, म्हणजे समजून जर घेतलं की आपल्याला कशातून काय घ्यायचं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, तर आपलं काम सोपं होतं. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं स्पर्धा परीक्षेमध्ये पॉलिटी असेल, जॉग्रफी असेल, इकॉनॉमी असेल, इनपुट आउटपुटचा रेशोचा जर विचार केला तर हिस्ट्रीचा तसा कमी आहे. रेफरन्सेस भरपूर आहेत, सिलेबस मोठा आहे, तर हे तितकंसं सोपं नाही. पण जर गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून जर त्याच्यानुसार एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतं. म्हणजे याच्यामध्ये तुमचं पहिलं रीडिंग जे आहे तुम्ही नॉर्मल चांगलं पुस्तक वाचलं, पण त्याच्यानंतर जे आहे तुम्ही व्यक्तिनिष्ठ गोष्टी बघितल्या पाहिजेत. तुम्ही PYQजमधल्या व्यक्ती बघा, कुणाकुणावर प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे ओव्हरऑल रेफरन्सेस तुम्ही इकडून काढले पाहिजेत. सो त्या पद्धतीने आपण गेलो तर आपल्यासाठी गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या होतात बघा. ओके, आणि असं होऊ शकतं की एखाद्या पेपरमध्ये किंवा मार्केट मटेरियल आहे तिच्यामध्ये एखादा वेगळाच प्रश्न विचारला, त्याच्या मागे पळत राहायचं नाही. म्हणजे हा पण एक मुद्दा असतो, हे कुठून आलं, हे कुठून आलं, त्याचा सोर्स शोधायला, है ना. हे काय डिस्कवरी चॅनलचा शो नाही आहे. गणित सिम्पल आहे. जे काही तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत ना, म्हणजे जो कॉमन स्टॅट आहे की बाबा चला एक प्रश्न असा आहे की जो चुकायला नाही पाहिजे, तुमच्या रुटीन बुकमध्ये आहे तर ते चुकलं नाही पाहिजे, अशा एखाद्या प्रश्नामागे वेळ जास्त घालवण्यात काही पॉईंट नसतो इथं, कारण नंबर ऑफ रेफरन्सेस खूप जास्त आहे म्हणून. असा सगळा हा मुद्दा आहे बघा. आणि त्यामुळे जे आहे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या किमान तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. ओके, सो हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे बघा.